Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दीपक सेलर यांच्यासोबत आहात। MPSCचा रिझल्ट लागला आणि त्यांची महाराष्ट्रातनं 3ऱ्या रँकने निवड झालेली आहे। EWS मधनं 10वी रँक आलेली आहे। सर, तुमच्याबद्दल थोडंसं बेसिक इंट्रोडक्शन द्या विद्यार्थ्यांना। सर, मी माझ्याबद्दल सांगायचं तर माझं गाव एक छोटंसं गाव शिरापूर म्हणून आहे, जे की पारनेर तालुक्यामध्ये येतं, अहमदनगर जिल्ह्यात। माझं सुरुवातीचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये 4थी पर्यंत, 10वीचं शिक्षण मी रयत शिक्षण संस्थेमधनं श्री साईनाथ हायस्कूल या ठिकाणी पूर्ण केलं। त्याच ठिकाणी मी माझं 12वी सायन्स केलं। 12वीला असतानाच मी असं ठरवलं की मला स्पर्धा परीक्षा करायची, माझं जे स्वप्न आहे, मला ते प्रशासनात यायचंय। मी तेव्हा ठरवलं, त्यासाठी मी गावाकडेच एक ठिकाणी BA ला ऍडमिशन घेतलं। त्याच ठिकाणी मी BA हिस्ट्री हा ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन माझं BA पूर्ण केलं 2018 साली। तेव्हापासून मी पूर्ण वेळ पुण्यामध्ये येऊन 18 नंतर MPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली। तर मी 2019, 2020, 2021 आणि 22 अशा 4 मुख्य परीक्षा दिल्या। 2021च्या रिझल्टमध्ये माझ्या थोड्यावरनं 3 ते 4 मार्कनं पोस्ट गेली। तर 22 मध्ये आता माझी 30वी रँक आली आणि मला DYSP पोस्ट हे मिळते सर। ओके सर, मला सांगा, तुम्ही अभ्यासाची सुरुवात कशी केली, किंवा मग विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात कशी करावी? कारण बऱ्याच लोकांचा इंटरव्ह्यू असेल, विद्यार्थ्यांना डिमांड हीच आहे की एक्झॅक्ट तुमचा प्रवास खूप गौरवजनक आहे, त्याबद्दलही आपण बोलायला पाहिजे। पण विद्यार्थ्यांना बऱ्याच वाटतं की एक प्रॉपर स्ट्रॅटर्जी काय आहे, किंवा महाराष्ट्रामधनं तुमची 30वी रँक आहे, पहिली रँक येण्यापासून ते 30वी रँक जे काही असेल, किंवा ही मेहनत असेल, तर स्टार्टिंग कशी करावी? सर, सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस मी 12th नंतर ठरवलेली की मला करायचंय, तर माझ्याकडे वेळ होता, म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत। तर मी सुरुवातीला काय केलं, मी गावाकडेच होतो। मी त्या ठिकाणी ठरवलं की मला वेगवेगळे टॉपर असतील किंवा जे मित्र असतील जे प्रशासनामध्ये येतात किंवा स्टडी करतात, मी त्यांच्याकडनं गायडन्स घेतले की काय केलं पाहिजे इथे येण्यासाठी। सुरुवातीला महत्वाचं मुलांचं काय होतं की माहितच नसतं, फक्त करायचंय माहितीये, मग ते भरकटत जातात की करायचंय, मग ते कुठलं पण एक पुस्तक हातात घ्यायचं आणि आपण करत जायचं, मग तो प्रवास खूप भरकटल्यासारखा आपला लांब लांब होतो। तर मी काय केलं की सुरुवातीला एक रिसर्च म्हणते की नक्की MPSC काय आहे, इथे काय करायला लागतंय हे समजून घेतलं। MPSCची एक्झाम काय, यात काय कुठल्या पोस्ट आहे किंवा काय अभ्यास केला पाहिजे, याला सुरुवातीला मी माझे काही दिवस दिले, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या काळात मी पूर्ण माहिती करून घेतली की एक्झामची डिमांड काय, ते करायला काय लागतंय। आणि त्यानंतर मग मी सिलेबस वगैरे बघितला, स्टडी काय करावं लागतं, बुक लिस्ट जमा केली। म्हणजे मी देखील आता मी इंटरव्ह्यू देतोय, आज जसं मी देतोय, मी अगोदरचे टॉपरचे मी इंटरव्ह्यू बघितले की जे टॉपर मुलं असतील, मग प्रत्येकाची बुक लिस्ट थोडा डिफरन्स असतो बुक लिस्ट मध्ये। मग मी त्यातले कॉमन फॅक्टर्स काढले जे ग्रॅज्युएशनला असताना, की नक्की काय बुक लिस्ट, सर्वांच्या काही टॉपिक कॉमन असतात किंवा बुक्स कॉमन आहेत सर्वांच्या जवळपास, मग त्या गोष्टी मी काढल्या, पिक केल्या आणि महत्वाची माझी बुक लिस्ट ठरवली, स्वतः आधी बुक लिस्ट ठरवली मी माझी, आणि त्यानंतर मग मी स्टडीला सुरुवात केली। अगोदर आपल्याला काय करायचंय, म्हणजे बाकीचे पण फॅक्टर की मी स्टडी करू शकतो का, काय फॅमिलीचं काय सपोर्ट असेल, ह्या गोष्टी देखील आपण विचारात अगोदर घेतल्या पाहिजे। सर, आता बऱ्याच तुम्ही बघता मार्केटमध्ये बऱ्याच लोक तुम्ही बघितले असतील की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात एक डाऊट आहे सर्वात मोठा, की क्लास लावावा किंवा नाही। तुम्हाला काय वाटतं याबद्दल? सर, मला वाटतं, मी माझा प्रवास सांगेल, मला 4 मुख्य परीक्षा द्यायला लागल्या। त्याचं रिझन बऱ्यापैकी होतं की मी क्लास नाही लावला। तर का, तर मी 12वी नंतर स्टार्ट केलं, 3 वर्षात मी स्टडी स्वतः सर्च केलं आणि मला असं वाटलं की मला बऱ्यापैकी आता माहिती झाले। मी गावाकडे असल्यामुळे तिथे क्लास अवेलेबल नव्हता, आणि 2019च्या पूर्वी तर ऑनलाईन जास्त प्रमाणात अवेलेबलच नव्हतं। तर मी क्लास नाही केला, मित्र वगैरे असतील त्यांना विचारलं, तर त्यातून मला स्वतःला करायला लागलं गोष्टी। आणि मी जर क्लास केला असता कदाचित मला सगळं गायडन्स मिळालं असतं, जे की प्रॉपर म्हणता येईल। प्रत्येक सब्जेक्टचे टीचर आहेत, जे की बेस्ट टीचर असतात प्रत्येक सब्जेक्टला, त्यांना त्याविषयी माहिती असते की काय करायचं, जे की मला स्वतःला युट्यूबला सर्च करायला लागलं, इकडे करायला लागलं की ह्या सब्जेक्टला काय करायचंय, आणि मी चुकीतून शिकत गेलो। कदाचित मी क्लास केला असता तर पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नातच झालो असतो। पहिल्या दोन्ही प्रयत्नात मी इंटरव्ह्यूला पण क्वालिफाय झालो नाही, आणि पहिल्या प्रयत्नात सांगायचं तर मी म्हणजे मराठी इंग्लिशला मला अक्षरशः 46 मार्क आलेले होते 2019 साली, ज्यामुळे की माझा इंटरव्ह्यू कॉल गेलेला, आणि ते अक्षरशः खूप कमी मार्क आहेत, जे की कदाचित मी क्लास केला असता मला नक्की त्या एक्झामला काय करायचंय
ते त्यावेळेस कळलं असतं. ती माझा पहिलाच प्रयत्न होता, पहिल्याच्याला मी मुख्यला गेलो होतो, परंतु अगोदरच गायडन्स असला तर मी पहिल्याच प्रयत्नात कदाचित झालो असतो. मग क्लास आपण केला पाहिजे, परंतु त्यासाठी इतर पण फॅक्टर आपण विचारात घेतला पाहिजे, जसं की आपलं कुटुंब असेल, आपली आर्थिक परिस्थिती काय, त्यानुसार प्रत्येकानं ज्याचा त्याचा डिसिजन घेतला पाहिजे. पण त्याचा क्लासचा एक फायदा एवढा आहे की तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स मिळतं आणि त्यातून तुमचा वेळ वाचू शकतो. ओके सर, आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की मी लायब्ररीमध्ये तुम्ही जाल किंवा तुम्ही लायब्ररीत बसला असाल, एक दिवसभराचं प्लॅनिंग असतं बऱ्याच लोकांचं, रविवारी काय करायचं, झोपायचं काय, विद्यार्थ्यांनी लिहिलेलं असतं, स्टिकर्स लावलेले असतात. तुमच्या लाईफमध्ये असं कधी आलंय की ते स्टिकर तुम्ही बनवलंय, लावलंय आणि त्या दिवसभराचं प्लॅनिंग काय होतं? जरा की सगळ्या विद्यार्थ्यांना बेसिक प्लॅनिंग द्या की दिवसभराचं, महिनाभराचं आणि वर्षाचं काय प्लॅनिंग असावं. वर्षाचं म्हणजे आपण एक्झाम टार्गेट करतो, म्हणजे जेएमपीसी सर्व मुलं ते एक्झाम आपल्या आयोगाचं जे शेड्यूल येईल त्यानुसार आपण टार्गेट करतो. त्याच्या अगोदर आपला स्लॅक पिरियड म्हणता येईल. एक्झाम आली, आपल्याला माहित होतं की एक्झाम कधी, त्यानंतर आपलं एक ब्रॉड स्ट्रॅटेजी ठरते की एक्झाम पर्यंत मला काय करायचंय. ओके, म्हणजे आज एक्झाम आली किंवा डेट आली की मला माहिती की एप्रिलमध्ये एक्झाम होणार आहे. ओके, माझ्याकडे किती महिने आहेत त्यानुसार मी ठरवायचं की मला काय करायचंय. ओके, त्यानंतर एक स्ट्रॅटेजी आपण असं ठरवायचंय की मला वेळ किती, माझ्याकडे किती महिने, त्यानुसार मला डिवाइड करायचं की काय करायचं. आता एक सुरुवात करत असेल एखादा मुलगा, तो जर अगोदर असेल तर वेळ असेल तर तो मेन्स करू शकतो. पण एखाद्याकडे 3च महिने आपण त्याला म्हटलं मेन्स कर, तर त्याला पुढचं अटेम्प्ट द्यावं लागेल, कारण त्याच्याकडे ऑप्शनच नाही. वेळ किती याच्यानुसार आपण आपली स्ट्रॅटेजी ठरवायची. पहिल्यांदा आपल्याकडे एक ब्रॉड प्लॅन असला पाहिजे. ज्यावेळेस आपण सुरुवात करतोय, माझ्याकडे वेळ किती त्यानुसार माझा प्लॅन पाहिजे. एक ब्रॉड प्लॅन की सब्जेक्ट किती, प्रत्येक सब्जेक्टला वेळ किती आणि वेटेज किती. म्हणजे विषय सांगायचं तर एक छोटा टॉपिक असतो, मुलं त्याला खूप जास्त वेळ देतात, ज्याला काही गरजेचंच नाही. मग त्यानुसार आपण ठरवायचं की मार्क, म्हणजे सायन्सला किती मार्क आहेत, करंटला किती मार्क आहेत, प्रीचं सांगायचं झालं तर कुठल्या टॉपिकला किती क्वेश्चन येतात, याचं आपलं अनालिसिस झालं पाहिजे. त्यानुसार आपण वेळेचं डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे की कुठल्या सब्जेक्टला आपल्याला किती वेळ द्यायचा आहे, त्यानुसार आपण आधी ठरवलं पाहिजे. त्यानंतर मग आपली बुक लिस्ट, माझ्याकडे 3-4 महिने किंवा माझ्याकडे 6 महिने, ज्याच्याकडे 6 महिने तो स्टार्टला मेन्स करू शकतो, ज्याच्याकडे 3च महिने तो मेन्स करून चालणार नाही, त्याला प्रीच टार्गेट करावं लागेल. मग त्यानंतर ठरवलं की माझ्याकडे 3 महिने, त्यानंतर माझी बुक लिस्ट फिक्स करायची, माझे किती बुक्स होत आहेत आणि त्याची माझी रिव्हिजन कशी होईल त्यानुसार मग ते करायचे. आणि PYQ, आपले PYQ महत्वाचे ते केले पाहिजे. त्यानुसार आपला एक प्लॅन ठरवायचा ब्रॉड. आणि डे प्लॅन म्हणजे डेली करायचं असेल तर एक ब्रॉड दिवसभराचा एकंदरीत प्रत्येक विद्यार्थ्याला लॉंग टर्म प्लॅन झाला, म्हणजे वर्षाचा प्लॅन म्हणू शकतो. पण आपण मग मंथली ठरवतो की माझे महत्वाचे, म्हणजे स्टार्टला आपण महत्वाचे सब्जेक्ट करतो की जे महत्वाचे, ज्याला जास्त वेटेज आहे ते सब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतो. त्यानंतर म्हणजे महिन्याचा प्लॅन तो झाला की ह्या महिन्यामध्ये मला एवढे सब्जेक्ट माझे कव्हर करायचे आणि एंड ऑफ द मंथ माझं एवढं क्लिअर झालं पाहिजे, जेणेकरून माझा पुढचा प्लॅन किंवा माझ्या रिव्हिजनला मला वेळ राहील. त्यानंतर आपला डे प्लॅन की सकाळी, प्रत्येकाचं कसं असतं की कोणी सकाळी स्टडी करते आणि कोणी संध्याकाळी करतात. काहींना रात्री कम्फर्टेबल वाटतं, काहींना सकाळी उठून कम्फर्टेबल वाटतं. मी दोन्ही पण केले. मी सुरुवातीला सकाळी लवकर उठायचं, मी 6ला लायब्ररीत जायचो सुरुवातीला, आणि ह्या टाइममध्ये मी रात्रीचा स्टडी केला. म्हणजे मी दोन्ही प्रकारचा अनुभव घेतलाय. तर असं की आपण एक आधीच ठरवलेलं असतं आपलं डेचा शेड्यूल काय असेल आणि तो फॉलो करायचा प्रयत्न करायचा. आता आपण जर म्हटलं की आरोग्य वगैरे, हेल्थ वगैरे ह्या गोष्टी सकाळी, तर तुम्ही जिम, म्हणजे काही जण करू शकतील, पण तुम्ही 2 ते 3 तास डेली एक्झाम जर असेल तर जिमला नाही देऊ शकत. तुम्ही रनिंग वगैरे केलं, हलका फुल काहीतरी व्यायाम केला, ते शरीरासाठी चांगले, जेणेकरून तुम्ही फिट राहाल एक्झामची. म्हणजे आणि काय होतं की बरेच मुलं आजारी पडतात एक्झामच्या टाइमिंगला, ते सुद्धा आपली हेल्थ सुद्धा गरजेची. मग तुमचा डेचा जो सकाळचा प्लॅन असेल की मला किती करायचे, आता ते काहींची चॉईस आहे. काही मुलं काय करतात की एकच सब्जेक्ट संध्याकाळपर्यंत घेतात, पण त्याचे बेनिफिट, म्हणजे प्रॉब्लेम पण असे होतात की एकच सब्जेक्ट घेतला तो कंटाळवाणं होऊन जातो दिवसभर. तुम्ही सकाळी तुमचा मूड चांगला असतो, मूड फ्रेश असतो, तुम्ही जास्त करू शकता, ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे. मग मी स्वतः काय करायचो, तर मी सकाळी एक जो हार्ड सब्जेक्ट मला वाटतो की तो सकाळी मी सकाळच्या सेशनला घ्यायचो तो पूर्ण सब्जेक्ट. त्यानंतर दुपारी मला काही लेक्चर्स वगैरे पाहिजे असतील, जेवण वगैरे केलं त्या टाइमिंगला, मग दुपारचं सेशन माझं लेक्चरमध्ये वगैरे, थोडा वेळ हलकी फुलकी झोप असेल वगैरे, चहा वगैरे असेल, आणि संध्याकाळच्या सेशनला रिव्हिजन. मग रिव्हिजन तर केलीच पाहिजे. आपल्या इथं रिव्हिजन सर्वात महत्वाची आहे. सकाळचा सेशन असेल त्यात जो सब्जेक्ट आपल्याला हार्ड वाटतोय, असे 2-3 सब्जेक्ट मी दिवसात घ्यायचो, प्लस सोबत रिव्हिजन जे आपण मागे केलंय किंवा काही नोट्स काढले असतील आपण छोट्या छोट्या, ते नोट्सचे रिव्हिजन करायचे, असा आपला एक एकंदरीत दिवसाचा प्लॅन असेल. पण एकंदरीत सर आता बघा, सिलेबस एवढा फार मोठा आहे. प्रीला एक GS आहे, नंतर GS 1, 2, 3, 4 तिकडे आहे. यांचे एकंदरीत रिव्हिजन करण्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मी बघितलेले, बरेच विद्यार्थी म्हणतात नोट्स आहेत का. ॲज अ मी फॅकल्टी जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर जातो तेव्हा प्रत्येक जण म्हणतात नोट्स द्या. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोट्स बनवाव्या का दुसऱ्याच्या नोट्स घेऊन रिव्हिजन करावं, किंवा एकंदरीत तुमचं बुक्स, त्यानंतर आलेल्या नोट्स आणि त्यानंतर रिव्हिजन, फायनली म्हणजे रिव्हिजन कसं करावं सांगा बरं. रिव्हिजन सर्वात महत्त्वाचं. आपण सुरुवातीला बुक वाचला, आपले बुक 400 ते 500 पेजेसचं एक बुक असेल,
त्यानंतर तेच बुक पुन्हा रिवाइज करणं तर पॉसिबल नाही एक्झामच्या अगोदर. बरोबर. आणि नोट्स आपण म्हणजे विकत नोट्स घेतल्या वगैरे किंवा मित्राच्या नोट्स घेतल्या तर मित्राला जे येत नाही ते त्याने लिहून ठेवलेले. मित्राच्या नोट्स आपण वापरतो बऱ्याचदा, मित्रांच्या नोट्स आपण युज करतो. त्या मित्राला जे येत नाही किंवा त्याला जे हार्ड वाटतंय, त्याला जे येतं ते सोडून त्याने नोट्समध्ये लिहिलेलं असतं की मला हे टॉपिक महत्वाचे वाटतात आणि मला येत नाही, त्याने त्याच्या दृष्टीनं नोट्स काढलेला असतात. किंवा मी माझं मला एखादा टॉपिक सोपा वाटू शकतो आणि तो जर समोरचा दुसरा पर्सन असेल त्याला तो टॉपिक हार्ड वाटेल, मग त्याला जे हार्ड वाटतं तो नोट्समध्ये लिहिणार की मला हे रिवाइज करायचं. आणि जी गोष्ट मला येत नाही ती मी रिटर्नच नाही करणार, कारण की ते मला येतंय. मला आज विचारलं किंवा मला 1 महिन्याने विचारलं तर ते माझं खूप चांगलं आहे आणि ते मला येते, मग मी ते स्वतः नाही करणार. मला जे येत नाही ते मी नोट्समध्ये लिहितो, जे हार्ड टॉपिक आहे त्याचे मी नोट्स काढतो. नोट्स मला तर वाटतं आपण स्वतः काढल्या पाहिजेत. हा, वेळ कमी असेल तर मित्रांच्या काही गोष्टी हे करू शकता, पण नोट्सचं कसं आहे, दुसऱ्याने काढलेलं असतं त्याला माहित असतं की मी इथे काय लिहिलंय आणि लिहिताना माझं काही गोष्ट होतं किंवा मी काय ध्यानात घेतलं होतं. काय होतं, आपण स्वतःचे असेल आपण ते टिक केलं का तो पूर्ण टॉपिक आपला क्लिक होऊन जातो. बरोबर, की बाबा हे काढलंय, ते टॉपिक रीड केला की आपल्याला वाटतं की हा बाबा हे आहे, हा टॉपिक यासाठी मी केलं होतं. या प्रकारे मला वाटतं स्वतःच्या काढल्या पाहिजेत. आणि वेळ नसेल तर मित्रांच्या जर जवळच्या असतील किंवा व्यवस्थित असतील त्या देखील नोट्स म्हणजे एकतर विद्यार्थ्यांना तुमचा मेसेज हाच आहे की एक तर नोट्स बद्दल तुम्ही स्वतः बनवा, ओन क्रिएशन पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा पॉसिबल नसेल कारण वेळेचाही संबंध आहे, पण जनरली तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर तुम्ही मित्राकडनं घेऊ शकता, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यात कंटेंट ऍड करणं फार गरजेचं आहे, हे सरांचं म्हणणं आहे. सर, बऱ्याच लोकांना काय वाटतं की आधी एक तर लोकांमध्ये खूप मोठं कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन याचं आहे की प्री आधी करावी का मेन्स करावी, तर तुम्हाला काय वाटतं, आधी प्री असावी का मेन्स असावी? बरेच लोक प्री करण्याच्या आधी मेन्सची तयारी करतात, हे याला कसं कराल तुम्ही? म्हणजे सुरुवात आहे, आपण कधी सुरुवात करतो याच्यानुसार. एखाद्या मुलांना म्हणजे त्याने ठरवलं की एप्रिल मे मध्ये त्याने ठरवलं की मला एमपीसीचा स्टडी करायचा आहे, म्हणजे तो स्टडीला स्टार्ट करेल जून मंथ मध्ये. तर त्यानंतर त्याने प्री केले तर तो पुढच्या 8 ते 9 महिने प्री करावे लागेल त्याला. त्यानुसार म्हणजे एखाद्या मुलानं ठरवलं की डिसेंबर मध्ये मला ठरवलं की त्याने की मला स्पर्धा परीक्षेचा किंवा एमपीसीचा अभ्यास करायचा आणि त्याने स्टडी 1 जानेवारीला स्टार्ट केलाय आणि त्याची ह्या वर्षीच आपण पकडलं तर 28 एप्रिलला एक्झाम आहे, तर तुम्ही हेच नाही करू शकत. म्हणजे तुम्ही कधी स्टार्ट करताय त्याच्यावर तुम्ही ठरवायचं की तुम्ही काय करायचं. त्याच्यावर तुम्ही जून मध्ये स्टार्ट केलं तर जून ते हे 5-6 महिने आणि ते 4-5 महिने म्हणजे 11 ते 12 महिने तुम्ही प्री करायचे, मग ते फिजिबल नाही. मग त्यावेळेस तुम्ही मेन्स केली पाहिजे. मेन्सचे जे महत्वाचे टॉपिक आहे, मेन्स मध्ये बऱ्यापैकी प्रीचा टॉपिक कव्हर होता. पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, हे मेन्स टॉपिक कव्हर होतात. मग ते आपण बेसिक टॉपिक कव्हर करून घ्यायचे, स्टार्टला मेन्स करणार. पण ते आपण कधी स्टार्ट करतो त्यानुसार ठरवायचे. कोणी जर डिसेंबर मध्ये ठरवलंय, काही जण डिसेंबर मध्ये ठरवते की मला आता करायचंय आणि ज्यानं 1 जानेवारीला स्टडी स्टार्ट केलाय तर तो 1 जानेवारी पासून नाही करू शकत मेन्स. तर त्याने प्रीच करायची. प्रीचे जे महत्वाचे 60 सब्जेक्ट आहेत त्या 6 सब्जेक्टला जेवढं करता येईल त्यानुसार करायचे. आणि पीआयक्यू देखील खूप महत्वाचे, म्हणजे आपल्या सेक्टरमध्ये पीआयक्यू म्हणजे खूपच जास्त अति महत्वाचे. त्याच्यानुसारच आपल्याला ठरतं की आपल्याला काय करायचं. आपली बुक लिस्ट सुद्धा पीआयक्यूवर डिपेंड पाहिजे. आपण पीआयक्यू पाहिजे आणि त्यानुसार आपली बुक लिस्ट सुद्धा ठरवायची. सर, मला आणखी एक विचारायचं की बऱ्याच विद्यार्थ्यांचे असा प्रश्न आहे की काही विद्यार्थी सांगतात की काही सब्जेक्ट मार्क्स देतात, काही देत नाहीत, म्हणजे काही वाचवतात काही डुबवतात असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, वाचवणारे सब्जेक्ट आणि डुबवणारे तुमच्या लाईफमध्ये कधी असं झालंय का की बरेच विद्यार्थी म्हणतात की मार्क आमचे एखादा सब्जेक्ट आहे आम्ही सगळ्या सब्जेक्टमध्ये चांगलं करतो आणि 1-2 सब्जेक्ट असे असतात 0 - 2 मार्क 3 मार्क येतात, तर त्याला कसं आहे? म्हणजे त्याचं म्हणजे कसं मुलांचं आपल्याकडे बघितलं तर प्रीचा विषय घेऊ आपण. प्री मध्ये सायन्सकडे निगेटिव्हली बघितलं जातं आणि मला पण मार्क आले नाहीत. म्हणजे आपण मुलं विचार काय करतात की सायन्सला मार्कच येत नाहीत, म्हणजे सायन्सचे जवळपास 20 क्वेश्चन असतात, त्यात मुलांना मार्कच येत नाहीत. मग मुलं काय म्हणतात की सायन्स हार्ड आहे आणि करायचंच नाही आणि केलं तरी आउटपुट येत नाही. मग आपण काय ठरवलं पाहिजे की मग सायन्सचे काही जण काय करतात, माझाच एक मित्राचं एक्झाम्पल द्यायचं की त्यांनी 20 क्वेश्चन अटेम्प्ट केले, त्यातले त्याचे फक्त 4च बरोबर आले, 0 झाले. हो, मग तो 0 झाला. म्हणजे निगेटिव्ह मध्ये थोडंफार झालं, 0 पण नाही होत, निगेटिव्ह मध्ये झालं. मग आपण ठरवायचे की आपले स्ट्रॉंग पॉईंट काय. एखाद्याला काय असतं की काही मुलांना पॉलिटीला आउट ऑफ मार्क येतात, काहींना जिओग्राफीला आउट ऑफ मार्क येतात, काहींची हिस्ट्री चांगली असते. आपले स्ट्रॉंग पॉईंट्स काय. आपलं सायन्स निगेटिव्ह आहे ना, तर आपण सायन्सचे 14 ते 15 क्वेश्चन सोडवले, माझे 12 त्यातले 11-12 बरोबर आले. पण मी ते सोडवलेत, निगेटिव्ह मध्ये कमी जाणार आहे. आणि प्री क्लिअर व्हायला तुमचे 65 ते 70 क्वेश्चन जरी बरोबर आले तरी आपले प्री क्लिअर होते. सगळेच क्वेश्चन सोडवायचे किंवा सगळेच बरोबर लागत नाही. मेरिट आजपर्यंत 110च्या वरती गेलं नाही. मागच्या 2-3 वर्षात सीसेट नंतर जर सोडवलं तर 110च्या वरती नाही गेलं. मग तुमचे 65 ते 70च्या दरम्यान क्वेश्चन बरोबर आले तरी तुमचे प्री क्लिअर होते, म्हणजे मागच्या 2 वर्षाचा अनुभव बघितला तर. त्यानुसार मग आपण ठरवायचे आपले स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, आपल्याला मार्क कशात घ्यायचे. पॉलिटी सारखं सब्जेक्ट आहे, इकॉनॉमी सारखं सब्जेक्ट आहे किंवा जिओग्राफी असेल,
हे मार्क देतात. आणि सायन्समध्ये बऱ्यापैकी की जमत नाही किंवा असे क्वेश्चन येतात की जे कोणालाच येत नाहीत बऱ्यापैकी काही क्वेश्चन असतात. मग ते काही मुलं आहेत की सायन्समध्ये ज्यांनी 15, 16, 17, 18 असे पण मार्क येतात. तो त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. आपण स्वतःनुसार ठरवा की मला सायन्सला जर येत नाही तर मी त्याला इनपुट कमी द्यायचंय आणि क्वेश्चन सोडवतानाच कमी सोडवायचे, जेणेकरून माझं त्याचं इतर सब्जेक्टला त्याचं नुकसान होणार नाही. आपण स्वतःच प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉईंट वेगळा आहे, वीक पॉईंट वेगळा आहे. आपण स्वतःचं ओळखायचं की आपलं स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, जे आपले स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे ते खूप चांगले करायचे, त्याच्यामध्ये आपला मार्क गेला पाहिजे नाही. जो आपला स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे, माझा समजा पॉलिटी, तर मी माझं टार्गेट असतं की माझं पॉलिटीला एकही क्वेश्चन चुकणार नाही. जेवढे क्वेश्चन असतील माझे सगळे बरोबर येतील, जेणेकरून माझे एकही मार्क जाणार नाही आणि ते मला ॲडव्हान्टेज देऊन जातं. माझं सायन्स मला पण स्वतःला मार्क कधी सायन्सला जास्त आले नाही, माझे हार्डली 11-12 क्वेश्चन बरोबर यायचे. सर जर आपण प्रोडक्टिव्ह आणि नॉन प्रोडक्टिव्ह दरम्यान जर डिवाइड विद्यार्थ्यांना तुम्ही करून दिलं तर त्यांना चांगलं राहील की कोणते सब्जेक्ट आहेत जे प्रोडक्टिव्ह आहेत, ज्यातून आउटपुट येऊ शकतं, त्यावरती तुम्ही इन्व्हेस्ट करा टाईम. आणि काही सब्जेक्ट असे त्यांना जरा डिवाइड करा ना विद्यार्थ्यांना की कोणते कोणते असे सब्जेक्ट आहेत जे प्रोडक्टिव्ह आहेत आणि कोणते नॉन प्रोडक्टिव्ह येतात. आता आपण सायन्सचा विषय घेतला, सायन्स बऱ्यापैकी आता म्हणजे काही मुलांना खूप छान जातो, पण बऱ्यापैकी एमपीसीतला जो क्राऊड आहे तो म्हणतो की सायन्स अनप्रोडक्टिव्ह. पहिलं सायन्स आहे. दुसरं सायन्स म्हटलं काय सब्जेक्ट म्हटलं सोपं म्हटलं तर जिओग्राफी आणि पॉलिटी. पॉलिटी सर्वांना आवडतो, पॉलिटी सब्जेक्ट खूप जास्त मार्क देऊन जातो, पण तेवढंच डायनॅमिक आहे. म्हणजे तुम्हाला तेवढंच करावं लागतं. वाटतं सोपं आहे पण ते क्वेश्चन एवढे डायनॅमिक येतात की तुमचं जर कमांड असेल तरच बरोबर येतात. मग तुम्ही कमांड जर एकदा मिळवली, पॉलिटिक्स असेल तुमची एकदा कमांड आली तर तुमचे मार्क्स जाणार नाही. मग ते तुम्ही कमांड मिळवायची त्याच्यावरती. तुम्ही जेवढी कमांड मिळवणार पॉलिटीवर तुमचे मार्क्स हातचे झाले. मग ते कारण की एकदा कमांड आली पॉलिटीवर की मार्क जात नाही. त्यानंतर आपण जिओग्राफी बघितला, जिओग्राफी करण्यासारखं खूप मोठं आहे. मग ते प्राकृतिक आहे, महाराष्ट्राचं आहे, भारताचं आहे, जगाचं आहे, खूप आहे करण्यासारखं. त्याच्यात पर्यावरण पण येतं जिओग्राफीमध्ये. मग तुम्ही ठरवायचं की जिओग्राफी ते लिमिट करायचंय, म्हणजे भरकटत नाही. आता एक काही मुलं काय करतात की सौदी सरांचं भूगोल कृषी पुस्तक घेतात मेन्ससाठी. ते पहिल्या पानापासून शेवटच्या पानापासून तुम्हाला जर रीडिंग करायचं असेल तर ते जवळपास अर्धी एक्झामचा टाइम त्याच एकाच बुकमध्ये जाऊ शकतो, एवढं मोठं पुस्तक आहे. तर मग त्यातले तुम्हाला गरजेचं काय जिओग्राफीमध्ये? जिओग्राफीचे क्वेश्चन पाहिले आपण, प्रीचं जर एक्झाम्पल घेतलं तर फिजिकल जिओग्राफीवरती जास्त क्वेश्चन येतात. मग ते येणं म्हणजे तुमचे एनसीआरटी असेल, पण तुमचे सोर्स लिमिटेड करायचे. जिओग्राफी मार्क देणारा विषय, पण त्याचं म्हणजे करणं इनपुट जे आहे ते खूप जास्त मटेरियल अवेलेबल आहे. म्हणजे त्यात महाराष्ट्र पण करायचं आहे आपल्याला, भारत पण करायचं आहे, फिजिकल जिओग्राफी पण करायचं आहे. मग तुम्ही ठरवायचं की एक्झामला कुठले कुठले टॉपिक आहेत ते लिमिटेड करायचं जिओग्राफीमध्ये. म्हणजे जे एक्झामला डिमांड आहे तेवढंच फोकस करायचे आणि बुक्स लिमिटेड ठेवायचे. जिओग्राफीमध्ये खूप मोठे मोठे बुक्स आहेत, बुक्स लिमिटेड ठेवायचे. हिस्ट्री अगोदर अजिबात आउटपुट देणारा सब्जेक्ट नव्हता. म्हणजे 19च्या अगोदरच्या जर आपण पेपर बघितले तर मार्क्सच येत नव्हते हिस्ट्रीला. आता जर बघितलं मागच्या 2 वर्षात तर प्राचीन आणि मध्ययुगीनला कमी क्वेश्चन येतात. मागच्या 2 वर्षाच्या पूर्वी प्राचीन मध्ययुगीनला जास्त क्वेश्चन असायचे, आधुनिकला थोडंसं कमी वेटेज असायचं. पण मागच्या 2 वर्षाचा अनुभव पाहता असा आहे की आधुनिकला बऱ्यापैकी वेटेज येते, प्राचीन मध्ययुगीनचे क्वेश्चन कमी झाले. मग आपण त्यानुसार स्ट्रॅटेजी आपली चेंज केली पाहिजे की आपण आधुनिकला आता महत्व दिलं पाहिजे. अगोदर आधुनिक कमी केलं तरी चालायचं कारण की प्राचीन व मध्ययुगीन जास्त येत होतं. पण आयोग चेंज पण करू शकते, असं नाही की मग आपण ते सोडूनच अचानक तुम्ही. प्राचीन मध्ययुगीन काय होतं, हिस्ट्री ते अवघड जातं. आधुनिक आपल्याला माहित असतं, आपण वाचलेलं असतं स्कूलमध्ये पण की गांधीजींचा काळ, स्वातंत्र्य चळवळ आपली, ते आपल्याला माहित असतं, ते आपल्याला सोपं वाटतं. पण प्राचीन बऱ्यापैकी हार्ड वाटतं, डायरेक्ट क्वेश्चन येतात, हार्ड वाटतात. मग ते सुद्धा सोडलं नाही पाहिजे, केलं पाहिजे पण बुक लिमिटेड. पहिला मुद्दा तर बुक अगदी लिमिटेड पाहिजे, जास्त लिमिटेड पाहिजे, म्हणजे आधीच फिक्स पाहिजे. कोणी मित्रांना सांगितलं की हे बुक चांगले, ते बुक चांगले, त्यानुसार तुमची बुक लिस्ट चेंज नाही. पण विद्यार्थ्यांना काय वाटतं सर, मग आता बुक लिमिटेड पाहिजे, तर मी तुम्हाला एक विनंती करेल की तुम्ही आहात ऍज अ स्टुडंट पहिल्या दिवसापासून, तर तुम्ही बुक लिस्ट काय सजेस्ट कराल? मी एक्झाम्पल देईन माझ्या पॉलिटीचं. मी आजपर्यंत लक्ष्मीकांत पूर्ण वाचलेलं नाही. ओके. त्यातले फक्त काही टॉपिक वाचले. बरं. म्हणजे लक्ष्मीकांत मी रीडच नाही केलं बऱ्यापैकी. मी कोळंबे सरांचं जे बुक होतं ते मी रेफर केलंय पॉलिटीसाठी. मग तुम्ही पहिल्या पानापासून लक्ष्मीकांत शेवटच्या पानापर्यंत करायचंय, खूप मोठं बुक होतंय. हो, आणि मला 109 स्कोर आहे माझा. मला वाटतं की कमी माझे मार्क गेलेत, म्हणजे मला जे येत होते ते पण चुकलेत. पण ते मला कमांड आली पॉलिटीवरती. मग जिओग्राफी लक्ष्मीकांतचं बुक खूप मोठं आहे, लक्ष्मीकांत सरांचं बुक. मग त्यानुसार तुम्ही ठरवायचं की बुक लिस्ट किती लिमिटेड करता येईल. आता आपण जर विचार केला तर म्हणजे मुलांना सांगितलं की लक्ष्मीकांत नाही मी केलं तर त्यांचा विश्वासच बसत नाही की लक्ष्मीकांत शिवाय एमपीसी कसं करता येईल, पॉलिटी कसं करता येईल. तुम्ही लिमिट करा, म्हणजे आउटपुट भेटते ना. मी छोटं कमी केलंय, टॉपिक कव्हर केले पाहिजे. सिलेबसमध्ये जेवढे आपले टॉपिक आहे मेन्सचे असतील, तो आपले सगळे टॉपिक क्लिअर झाले पाहिजे. जेवढे टॉपिक आहे, टॉपिकला हायलाइट करायचं, तो टॉपिक क्लिअर झाला पाहिजे. आपला
शॉर्टमध्ये जेवढं करता येईल तेवढे टॉपिक क्लिअर करायचे. आपल्याला बुक रीड नाही करायचं. मुलं काय करतात की बुक घेतात, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत बुक रिडिंग, पूर्ण बुक रीड करतात. मग ते पाहत पण नाहीत की सिलेबसमध्ये तो टॉपिक आहे नाहीये, एक्झामला त्याची आवश्यकता आहे नाही. सर्वात महत्वाचं सिलेबस आपल्या सोबत पाहिजे. ओके, आपण सिलेबस डेली सकाळी पाठच झाला पाहिजे. मेन्सचा तर सिलेबस पाठच पाहिजे. डेली आले तुम्ही एक सब्जेक्टचा जो सब्जेक्ट करताय त्याचा सिलेबस वाचा, ते टॉपिक चांगले करा, ते टॉपिक पहा. ज्यावेळेस वाचणार आहे ना तेच टॉपिक करा. काही टॉपिक असे बुक्समध्ये पण असे आहेत की ज्या गोष्टी गरजेच्याच नाहीत किंवा ज्या टॉपिकवरती क्वेश्चनच येत नाहीत. असे काही टॉपिक लिमिटेड सोर्स आहे, लिमिटेड करायचे, खूप जास्त मार्क देणारे टॉपिक आहेत. मग ते आपण त्यानुसार केलं पाहिजे. आणि बुकलिस्ट आता प्रीचे वगैरे बुकलिस्ट जर सांगायची तर प्रीला आपल्याला जवळपास 6 सब्जेक्ट असतील. हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी, सायन्स, करंट आणि पर्यावरण. हे जवळपास 6 ते 7 सब्जेक्ट झाले. हे प्रीसाठी झालं. मग त्यानुसार मार्केटमध्ये जे आहेत आता आधुनिकला म्हणायचं तर समाधान महाजन सरांचं बुक वाचतात, एक आउटपुट छान देतं. जिओग्राफीसाठी असेल तर एनसीईआरटी तुमची 11th फिजिकलची जिओग्राफी असेल. मग महाराष्ट्रासाठी मी तर स्वतः महाराष्ट्राचं जे काही टॉपिक 1 ते 2 क्वेश्चन येतात महाराष्ट्रावर आता प्रीमध्ये, तर त्याला दीपसमचं पुस्तक वाचलं होतं जे की मला मेन्सला पण मदत करत होतं आणि ते शॉर्टमध्ये दिलेलं होतं. मी सौदी सरांचं महाराष्ट्राच्या बुकमधनं मेन्स टॉपिक केलं होतं. प्राकृतिक जे होतं ते सौदी सरांच्या बुकमधनं केलं होतं. महाराष्ट्रासाठी वेगळं बुक. मी फक्त म्हणजे एक बुक शेवटपर्यंत कुठलंच नाही वाचलं, काही बुक सोडले तर. म्हणजे सिलेबस बघितला, सिलेबसनुसार जे मला महत्वाचे टॉपिक आहेत ते एका बुकमधनं कव्हर केले. म्हणजे सगळंच एक बुक घेतलं, शेवटच्या पानापर्यंत बुक वाचलं आणि ठेवून दिलं असं नाही. जे महत्वाचं आहे, ज्या बुकमध्ये जे टॉपिक महत्वाचे आहेत मला वाटतं त्या बुकमध्ये छान करून दिलंय. प्रत्येक बुकमध्ये सगळं शेवटपर्यंत सगळं छान असेल किंवा एका बुकमध्ये सगळ्याच गोष्टी मला चांगल्या असतील असं नाही. काही बुकमध्ये एक टॉपिक आहे त्या बुकमध्ये खूप छान दिलेला असतो आणि त्यातून आयोग ते रेफर करतं. म्हणजे मेन्सचं एक्झाम्पल द्यायचं तर एनसीईआरटीच्या वगैरे ज्या आहेत आपल्या रिमोट सेन्सिंगच्या वगैरे त्यातून डायरेक्ट क्वेश्चन उचलले जातात. त्यात 3 पिढी घेतल्या पाहिजे. आपण ते जे गरजेचं आहे तेवढंच घेतलं पाहिजे. पूर्ण वाचायचं मग ते पूर्ण रिडिंग नाही करायचं. आणि बुक आता प्रीचे जर असेल तर सर्वांना म्हणजे बऱ्यापैकी कॉमन आहेत बुक्स वगैरे, ते सगळीकडे अवेलेबल आहे. टॉपरची बुक लिस्ट अवेलेबल. मी सांगेल की टॉपर किंवा दुसऱ्याच करण्यापेक्षा ना तुम्ही PYQ पहा. ओके, हे पहा, टॉपरचे 4-5 जणांचे कम्पेअर करा. बुक्स ऑलमोस्ट सर्वांचे सेम असतात करणं. पण मुलं काय करतात की माझी बुक लिस्ट घेतली, आणखी एक टॉपरची घेतली, तिसऱ्या टॉपरची घेतली, सगळ्यांचे पुस्तकं विकत घेतले. माझं एक बुक वेगळं असतं, आणखी एका टॉपरचं बुक वेगळं असतं. मग त्याचं पण एक घ्यायचं आणि माझं पण एक घ्यायचं. मी सांगितलं मी कोळंबे सरांचं वाचलंय, मग ते पण घ्यायचं. मी सांगितलं मी हे वाचलं लक्ष्मीकांतचं वाचलं, ते पण घ्यायचं, दोन्ही वाचून काढायचे. असं नाही. म्हणजे सगळेच बुक वाचायचे. म्हणजे XYZ टॉपिक आहेत, म्हणजे आपण पकडूयात की 4 टॉपर आहेत जे आपण रेफरन्स म्हणून ठेवलेत की मला त्यांची बुक लिस्ट कॉपी करायची. तर मुलं काय करतात 4चे बघायचे, सगळे बुक लिहून काढायचे प्रत्येकाच्या ह्याच्यात आणि सगळे बुक आणायचे. म्हणजे प्रत्येकाचे थोडे थोडे बुक वेगळे असतात. कोणी सौदी सरांचं बुक वाचेल, कोणी आता म्हणजे इथे जिओग्राफीसाठी, तर कोणी दीपसमचं वाचतं की जे की मुलांना छान वाटतं. मग एका टॉपरने दिलं की दीपसमचं छान आहे, एकाने दिलं की सौदी सरांचं छान आहे. त्यांनी काय केलं की स्वतःला काय बेस्ट वाटतं त्यासाठी त्यांनी चूज केले. मुलं काय करतात की ते दोन्ही पण घेऊन येतात. म्हणजे बुक्स वाढवतात, तेवढी गरज नाही. एक्झाम्पल द्यायचं तर आता एक आमच्या गावाकडचे एक फ्रेंड होत्या, त्यांनी मला आता म्हटलं की मी मेहनत करते कंबाईनचं, माझे थोडे मार्कनं रिझल्ट जातात. तर मी म्हटलं ठीक आहे भेटूयात आपण बोलूयात. तर मी त्यांचं बुक्स बघितले, खूप मोठं कबड होतं. मी म्हटलं मी एवढे बुक माझ्याकडे पण नाही. तर मग त्यांनी सांगितलं की म्हटलं मग असंच विषय चालला. तर ते म्हटले पंचायतराजचं म्हटलं काय केलं पंचायतराजला. तर त्यांनी म्हटलं की मार्केटमध्ये आता आपल्याकडे 3-4 चांगले बुक अवेलेबल आहेत पंचायतराजसाठी. तर त्यांच्याकडे सगळे बुक होते. पंचायतराज एक खूप छोटं टॉपिक आहे, मेन्सला 14-15 क्वेश्चन असतात, प्रीला 2 ते 3 क्वेश्चन असतात त्यावर. त्यांच्याकडे त्याच एका छोट्या टॉपिकचे 4 बुक्स होते. म्हणजे मी विचारलं की एवढे काय म्हटले, ते म्हटले की माझी एक मैत्रीण म्हटली की हे बुक खूप छान आहे, दुसरी एक मैत्रीण म्हटली की हे बुक त्याच्यापेक्षा छान आहे, आणि हे बुक सगळेच सांगतात म्हणून हे आणले. असं असे बुक्स होते. म्हणजे पंचायतराजचा एक खूप छोटा टॉपिक 4 बुक्स होते. आणि म्हटलं मग कुठले वाचले तुम्ही यातलं, तर त्यांनी प्रत्येक बुक 2 वेळा वाचलं होतं. म्हणजे पंचायतराज जे 14 ते 15 क्वेश्चन एक छोटंसं बुक 4 ते 5 वेळा त्यांनी रीड केले. म्हणजे एकच बुक नाही केलं, एक बुक केलं असतं तर ते बुक 5 वेळा झालं असतं किंवा 6 वेळा झालं असतं. पण वेगवेगळे बुक त्यांचे झाले ते मल्टिपल वेळा, 2-2 बुक 4 बुक 8 वेळा झाले. म्हणजे इनपुट खूप जास्त देतात ते मुलं. आणि आउटपुट रेशो. हो, आणि करंटला पण काय करतात की हे इयर बुक चांगले, ते इयर बुक चांगले, ते इयर बुक चांगले. आणि मग काही म्हणणार की मासिक येते, मासिक पण घ्यायचं, प्रत्येक मासिक पण वाचायचं, मासिकच्या नोट्स पण काढतात ते आणि ते रिवाइज पण करतात. आणि त्यासोबतच आणखी एक मित्र सांगतो अरे हे इयर बुक होतं, यातलं मागच्या वर्षी सगळे क्वेश्चन आलते. मग ते परत एअरबुक घेऊन येतात मुलं, एअरबुक घेऊन येतात, परत एअरबुक पण वाचतात. म्हणजे बऱ्यापैकी सगळेच नाही, जे येतात क्लिअर होतात,
बऱ्यापैकी मुलं असं करता येते, म्हणजे सोर्स खूप जास्त वाचतात. म्हणजे मार्केटमध्ये गेला तुम्ही, एबीसी मध्ये गेला तर खूप जास्त बुक्स आहेत. मग तुम्ही आधीच ठरवायचं म्हणजे पेपरवरती की मला माझी बुक लिस्ट काय असेल, आणि ती लिमिटेड पाहिजे. जेवढे तुम्ही लिमिटेड बुक ठेवाल आणि त्याची मल्टिपल रिव्हिजन होते, त्याच्या तुमच्या नोट्स तयार होतात. तुम्ही जेवढे बुक्स वाढवत जाल, बुक्स चेंज करायचीच नाही. कोणी असू द्या, एक टॉपर आलाय ज्याला 600 मार्क पडले, तो जरी म्हटला की मी ही बुक्स वाचले नाही, म्हणजे त्यांनी त्याच्यानुसार केलंय. माझे जे बुक्स आहेत यातनं जर मला क्वेश्चन येत नसतील किंवा एक्झामला ज्यावेळेस मी जातो त्या एक्झाम मधले ते क्वेश्चन जर माझ्या बुक्स मध्ये नसतील तर मी बुक्स चेंज केलं पाहिजे. पण त्या बुक्स मधले क्वेश्चन एक्झामला आहे ते मला जमले नाहीत, तो ते बुक्सचा प्रॉब्लेम नाही, तो माझा प्रॉब्लेम आहे. कारण ते मी केलं नाही, ते माझं चुकलंय. मग ते बुक्स अगोदरच ठरवायचे आपल्याला, आणि ते लिमिटेड असावेत. एका सब्जेक्टसाठी हार्डली 1 ते 2 बुक्स पाहिजेत, रेफरन्स बुक, आणि स्टेट बोर्डचे काही महत्वाचे असतील ते पाहिजेत. बुक्स जास्त अजिबात नकोय. ओके, बुक अजिबात जास्त नकोय सरांचं म्हणणं आहे. सर बऱ्याच लोकांचं असं आहे की म्हणणं विद्यार्थ्यांचं आहे की लायब्ररी असेल किंवा त्यांचा दिवसभराचा प्लॅनिंग असेल, या प्रवासामध्ये वातावरण जे आजूबाजूचं आहे, ज्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंट किंवा सिच्युएशन, जिथं तुम्ही बसता, तुमची मेस असेल, एकंदरीत वातावरण कसं असायला पाहिजे? म्हणजे वातावरण खूप जास्त फरक पडतो स्वतःच्या वातावरणाचा. आपण जिथे राहतो ते ऍटमॉस्फिअर कसं, त्यानुसार आपल्यावरती पण इम्पॅक्ट होतो. स्टार्टला एखादा म्हणत असेल की माझ्यावरती इम्पॅक्ट होत नाही, तर सुरुवातीचे काही दिवस होत नाही. त्यानंतर जसं तुमचं इन्व्हायरमेंट आहे त्यानुसार तुमच्यावरती इम्पॅक्ट होतोच त्याचा. तुमचं वातावरण म्हणजे लायब्ररी असेल, एक छान वातावरण पाहिजे, तुमचा ग्रुप छान पाहिजे, जे मित्र असतील. म्हणजे काही मित्र, एक मित्र म्हटलं की आम्ही आज फिरायला जातो, काही मित्र असतात असे की जे फक्त फिरायलाच जातात. ते म्हणजे स्टडी करून ते फक्त फिरतच असतात. मग ते जर तुमच्या ग्रुपमध्ये असेल, तुम्ही 4 दिवस नाही जाणार, त्याला 4 वेळा नाही म्हणणार, 5व्या वेळा तुम्हाला पण असं वाटेल की बाबा आपण गेलं पाहिजे. तुमच्या मग त्यानुसार तुमचा ग्रुप पण तसा पाहिजे मित्रांचा. लायब्ररीचं वातावरण व्यवस्थित पाहिजे, म्हणजे स्टडी करणारे मुलं पाहिजेत. वातावरण जिथे की तुम्ही बसून छानपैकी स्टडी होईल असं पाहिजे. काही ठिकाणी असं आहे की मुलं अशा ठिकाणी बसतात की तिथे वाटतं की होणार नाही, आणि काहींचं असं आहे की ते रूम मध्ये पण छान स्टडी होतो. माझे पण असे मित्र आहेत की जे लायब्ररी जॉईन नाही करत, त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या रूमवरती छान स्टडी होतो. म्हणजे रूम मध्ये होऊ शकतो, लायब्ररीमध्ये होऊ शकतो, फक्त तुमच्या आजूबाजूचं वातावरण पण छान पाहिजे. म्हणजे तुमचे मित्र छान पाहिजेत, स्टडी करणारा ग्रुप पाहिजे, तुमचा फायदा होतो. म्हणजे मेन्सला जर असेल किंवा इंटरव्ह्यूला असेल तर तुमच्या ग्रुपचा खूप जास्त फायदा होतो. इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी असेल, मेन्समध्ये असेल, किंवा माझे एक मित्र आहे, तर आम्ही काय करायचो मेन्सच्या वेळेस, तर आमचा 4-5 जणांचा ग्रुप होता, तर आम्ही चहाला वगैरे जायचो. तर त्यावेळी चहाला गेलो की आम्ही 4-5 जण ऍक्टचे रिव्हिजन करायचो. हा ऍक्ट म्हणजे ह्या मित्रांना ऍक्ट विचारायचा, तर समोरच्याने त्याचे आर्टिकल सांगायचे, एक दिवस व्याख्या सांगायच्या, म्हणजे पूर्ण आर्टिकल म्हणजे पूर्ण पाठ झाले आमचे. तर मग मला त्यापैकी जवळपास माझा एक क्वेश्चन चुकला, म्हणजे 30 क्वेश्चन होते, त्यापैकी माझे जवळपास 29 क्वेश्चन बरोबर होते. हो, एक क्वेश्चन चुकला माझा. म्हणजे त्याचा फायदा एवढा झाला की माझे ऑलमोस्ट ऍक्ट क्लिअर झाले. म्हणजे असे एक टॉपिक आहेत. तुमचे ग्रुप चांगला असेल तर त्या ग्रुपचा तो फायदा होऊ शकतो. लायब्ररीच्या वातावरणाचा आपल्यावरती इम्पॅक्ट नक्कीच होतो. आपल्या ज्या आजूबाजूचं वातावरण असेल तर आपल्यावरती इम्पॅक्ट होतं. वातावरण चांगलं पाहिजे, ज्याचा तुमच्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल असं वातावरण पाहिजे. मग ते तुमची रूम असो किंवा लायब्ररी असो किंवा घर असो, कुठेही स्टडी करू शकता, पण वातावरण फक्त अभ्यासाला पोषक असेल असं पाहिजे. ओके सर, आता मला एक विचारायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की जरी तुम्ही स्टार्ट केलं असेल तेव्हा स्टार्टिंगला असं होतं की कुणी कंबाईन करतं, राज्यसेवा करतं, ऑदर एक्झामही भरतो. बरेच विद्यार्थी, म्हणजे आपले सगळे विद्यार्थी जे आहेत, तलाट्यापासून सरळ सेवा, कंबाईन, त्याच्यानंतर राज्यसेवा, या तिन्ही एक्झामला एकत्र कंबाईन प्लॅन तुम्हाला काय सांगता येईल विद्यार्थ्यांना? की कंबाईन प्लॅन सांगितलं आपण, म्हणजे जो मुलगा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सर्वजण सर्व परीक्षा देतात. मी पण सरळ सेवेच्या एक्झाम दिलेल्या आहेत. ओके, कारण की एका एक्झामवर आपण डिपेंड राहणं फिजिबल नाही. तर काय करायचं, म्हणजे मी सर्कलनुसार सांगतो. कंबाईन एक छोटं सर्कल आहे, सरळ सेवा त्याच्या आतमध्ये येतं, आणि राज्यसेवा सर्वात मोठं सर्कल आहे. ओके, तुम्ही म्हणजे सर्वात मोठं जर सर्कल मारलं तर आतलं आपोआप होऊन जाते तुमचं. ओके, तुमची जर राज्यसेवेची मुख्य परीक्षा केली तर कुठलीही एक्झाम असू दे त्याचं सर्व क्लिअर झालेलं असतं. राज्यसेवा मेन्सचा जर स्टडी कोणी केलेला असेल तर त्याच्या ऑलमोस्ट सगळे टॉपिक क्लिअर झालेले असतात कुठल्या पण एक्झामचे. म्हणजे राज्यसेवेचं मोठं सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये कंबाईनचं सर्कल आहे, आणि त्याच्या खाली सरळ सेवा आहे. काही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, पण आता कंबाईनचा पण सिलेबस चेंज झालाय. बऱ्यापैकी राज्यसेवेचा सिलेबस आहे, कंबाईन प्री असेल, मेन्स राज्यसेवेचा सिलेबस आहे. त्यामुळे टार्गेट पहिल्यांदा राज्यसेवा करा. काही मुलं काय करतात, मला पीएसआय व्हायचं, पीएसआयच टार्गेट करतात, आणि त्यांच्यासोबत जो करणार आहे तो राज्यसेवेचा स्टडी केलेला असतो. त्याचं नॉलेज ब्रॉड असतं. त्याचं नॉलेज ब्रॉड असल्यामुळे त्याचं काय होतं की एखाद्या 2 क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स आले तर तो हँडल करतो. आणि ज्या मुलाचं फक्त पीएसआयवर फोकस केलाय वगैरे, त्याचं ते 1-2 क्वेश्चन चुकतात. आणि प्रॉब्लेम काय होतो, ते त्याला ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्याला 1 किंवा 2 मार्क कमी पडतो. तर ते रिझल्ट कुठे गेलेला असतो, तर तो 1 ते 2 त्या क्वेश्चन गेलेला असतो. मग तुम्ही स्टार्ट करताना तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही राज्यसेवेची बुक लिस्ट वाचली पाहिजे, मेन्स केली पाहिजे सुरुवातीला राज्यसेवेची, जर वेळेनुसार जर वेळ असेल. राज्यसेवा मेन्स केली, बाकी सर्व एक्झाम तुमच्या त्यातनं कव्हर होतात.
ओके, म्हणजे कंबाईन त्यातनं कव्हर होते पूर्णपणे. म्हणजे एकंदरीतच आपण प्लॅन करू शकतो राज्यसेवा आणि कंबाईन आणि एकत्रित करता येतं तुम्ही. म्हणजे आता ह्यावेळेस पकडलं तर आपण 28 एप्रिलला राज्यसेवेचा प्रीचा पेपर आहे. ओके, त्यानंतर जून मध्ये कंबाईन आहे आणि राज्यसेवा डायरेक्ट डिसेंबर मध्ये त्यानंतर आणि मध्ये सप्टेंबर मध्ये वगैरे आपला कंबाईनचे. तर आपण आताच पकडलं तर आपण राज्यसेवेची प्री केली तर त्यातनं आपलं कंबाईनचं सगळं होऊन जाणार आहे. राज्यसेवेनंतर एखाद्याने म्हटलं की याचा स्कोअर चांगला येतोय, मी मेस चालू केली, तर फक्त तुम्हाला करंट करायला राहणार आहे जून पर्यंत. करंटचा टॉपिक वाचत राहायचं. अशीच जाऊन बसले तर एवढा स्टडी झालेला असेल की जूनची जी एक्झाम आहे ती इझिली क्लिअर होणार आहे. कंबाईनचे तुमचे 3-4 जे एक्झाम आहेत तुमचा स्कोअर 60+ येऊ शकतो. त्यातनं फक्त करंट वेगळं करायचंय. राज्यसेवेच्या प्री नंतर राज्यसेवेच्या प्री पर्यंतचं करंट झालेलं असेल, त्यानंतरचं 1-2 महिन्याचं एक बुक फक्त तेवढं करायचंय. म्हणजे एकत्र स्टडी करत होते. त्यानंतर प्री झाल्यानंतर मेस पण 1-2 महिन्याचा फरक आहे. तुम्ही राज्यसेवेची मेस केलेली असेल राज्यसेवेचा कंबाईनच्या सिलेबसमध्ये काहीच फरक नाही. आता अगोदर असायचं की पीएससीला ऍक्ट करायला लागायचंय, एसटीआयला इकॉनॉमिक्स वेगळं करायला लागायचं, हे वेगवेगळे फरक होते. आता ते नाही. एसओ असेल तर पॉलिटी करायला लागायचं. आता ऑलमोस्ट राज्यसेवेचा सिलेबस आहे. तुम्ही राज्यसेवेचा मेन्स करत असाल त्याच वेळेस तुम्ही जरी एक्झामला गेलात तरी तुम्हाला ऑलमोस्ट सगळं येणार आहे. म्हणजे आता वेगळं करायचं नाही. आयोगाने आपल्यासाठी आता सोपं केलंय असं म्हणता येईल. त्यामुळे एक एक्झाम राज्यसेवा मेन्स करा, मेन्स केल्यानंतर आपलं ऑलमोस्ट सगळं कव्हर होतं. म्हणजे एकत्र सगळे करता येऊ. मोठ्या सर्कलवरती फोकस करा, म्हणजे छोटे सर्कल आपोआप क्लिअर होते. छोट्या सर्कलवरती फोकस केला तर तुम्हाला मोठं सर्कल कव्हर नाही होणार. आता जर बघितलं आपण तर रिमोट सेन्सिंग सारखे टॉपिक आता कंबाईनला पण आले, जे की राज्यसेवेत कंबाईनला पण आले, कॉम्प्युटर कंबाईनला आहे. ऑलमोस्ट सगळं कंबाईनला आता आलेलं आहे. फक्त लिमिटेड मार्क्स लिमिटेड असतील, वेगवेगळे एकत्र करून दिलेले आहे, पण ऑलमोस्ट सगळे टॉपिक आहेत. मग तुम्ही राज्यसेवेचा मेन्सचं केलं तर तुमचे कंबाईनचे ऑलमोस्ट सगळे टॉपिक कव्हर होतात. ओके सर, मला एक आणखी विचारायचं की बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत असे जनरली की सपोर्ट लागतो फॅमिलीचा, फॅमिली प्रेशर असतं. बेसिकली मुलींना सगळ्यात जास्त प्रेशर असतं लग्नासाठी. एज जास्त मुलींना इम्पॅक्ट करतं, बरोबर आहे. मुलांचं थोडं ठीक चालतं. तुम्ही प्रेशर, फॅमिली आणि मुलींना बाकी प्रेशर बद्दल काय सांगाल? मुलींना आता बऱ्यापैकी सांगायचं तर प्रत्येक मुलीला प्रेशर असतं. म्हणजे माझ्यासोबतच्या माझ्या ज्या मैत्रिणी त्यांना देखील त्यांची पण ही तक्रार आहे की आमच्याच भावाला जे एवढा वेळ दिला जातो तेवढा आम्हाला दिला जात नाही. आम्हाला सांगितलं जातं की तुमचं लग्न करायचंय, वय झालंय, हे झाले. हे प्रत्येक मुलगी म्हणजे जे स्पर्धा परीक्षा ते बरेच मुली हे फेस करतात. त्या ठिकाणी तुमच्या आई वडिलांशी आपण बोललं पाहिजे क्लिअरली की असं असं आहे, मी हे करते, एक्झामचं डिमांड काय आहे आणि हे एक्झाम हार्ड आहे, मला एवढा वेळ द्या. आधीच त्यांच्याशी आपण बोलून घेतलं, क्लिअर केलं. प्रेशर तुमच्यावरती असणारच आहे. तुम्ही जर ते प्रेशर बर्डन घेतलं तर मग ते तुम्ही खचून जाणार आहे. ओके, तर त्यातनं आपण एक प्रेशर आहे ना, तर मी काहीतरी करून दाखवलं ना, मी खूप मोठं होणार आहे. आणि त्यानंतर ते आई वडील किंवा जे प्रेशर येणार आहे तेच म्हणतात की अरे बाबा तू काहीतरी, खूप लाईफ चेंज होऊन जाते तुमचं. तुम्ही समोर हे ठेवायचं की ध्येय काय माझं आणि त्यानंतर मी काय होणार आहे हे ज्यावेळेस तुम्ही समोर ठेवाल ना, ते प्रेशर ते कमी वाटायला लागतं. आणि प्रेशरमध्ये सर्वात महत्त्वाची आपली फॅमिली, आई वडील असतील, भाऊ बहीण असतील. आता माझ्या बाबतीत सांगायचं तर मला माझा सपोर्ट जो पूर्ण होता तो माझ्या भावाचा होता. त्याने मला पूर्ण म्हणजे प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला की तुला कितीही वेळ लागू दे, तुला फायनान्शियल असेल, कुठला मेंटली सपोर्ट असेल, हे खूप गरजेचं आहे. की ज्यावेळेस आपण एक्झामला जातो आपल्याला सांगितलं की नाही काही टेन्शन घ्यायचं नाही, तुझं चांगलं जाणार आहे. पण असं काय होतं, माझेच मित्र आहेत की ज्यांच्या बाबतीत सांगितलं जातं की अरे परीक्षेला चाललाय, नीट, तुझ्याकडे आता जास्त वेळ नाही, किती वर्ष झाले करतोय. मग त्या मुलाची मेंटॅलिटी खराब होते. पेपरला गेल्यानंतर जेवढं पेपरला बसतो तेवढंच त्याच्या ते मनात यायला लागतं की डोक्यात राहिलं की मला हेच आहे, आता जे करायचे ते आताच करायचंय, मला वेळ नाही. किंवा मुलींच्या बाबतीत हे होतं की त्यावेळेस त्यांचा स्टडी खूप छान असतो, पण ज्यावेळेस पेपरला जातात त्यावेळेस ते सगळं चेहऱ्यासमोर जात आपल्या की माझ्यावरती हे बर्डन येईल, मला केलंच पाहिजे आता. मग त्यांना छोट्या छोट्या चुकाव्या लागतात, फोकस डायव्हर्ट होतो. मग फॅमिली सपोर्ट खूप गरजेचं आहे. आणि प्रेशर हँडलिंग म्हणजे त्यात आपले आई वडील त्यांच्याशी बोलून घ्यायचं आहे की असं असं आहे, मला ही एक्झाम करायची आणि तुम्ही सपोर्ट करा, मला एवढा वेळ द्या, मी नक्की करेल. आणि आपले जर प्रामाणिक प्रयत्न असतील, आपल्याला तुमच्या प्री क्लिअर होत असतील, मेन्स क्लिअर होत असतील, ते रिझल्ट तुम्ही त्यांना दाखवले की बाबा मी इथपर्यंत पोहोचतोय, तर ते तुम्हाला नक्की सपोर्ट करतात. पण तो आपले रिझल्ट पण त्यांना दिसले पाहिजेत की आपण म्हटलं की माझी 4 वर्ष झाली, प्रीच निघली नाही आणि आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतोय की मला महिन्याला 10,000 रुपये द्या आणि सपोर्ट करा, माझं वय 25-26 झालंय, मुलगा असेल मुलगी असेल, आपण किती दिवस त्यांच्यावर डिपेंड राहणार आहे. पण तुमचे जर रिझल्ट येत असेल, कोणाची 1 मार्कने मुख्य जाते, कोणाचा इंटरव्ह्यू जातोय, तर त्यांना पण वाटतं की हा बाबा हा आपला 100% देतोय, हा इथपर्यंत येतोय, म्हणजे हा होईल. आपण देखील आपला रिझल्ट दाखवला पाहिजे, आपली मेहनत त्यांना दिसली पाहिजे, तर ते नक्कीच आपल्याला सपोर्ट करतात. सर मला एक आणखी बोलायचं आहे की प्री बद्दल काय टिप्स देता येतील? आता जवळ आलेली आहे प्री 28 एप्रिल, त्याबद्दल विद्यार्थ्यांना काय टिप्स जर द्यायच्या झाल्या हो तर काय सांगता येईल? आता आपला 28 एप्रिलला पेपर आहे, आता आपल्याकडे 3 महिने पकडता येतील. आता महत्वाचे टॉपिक आपण मगाशी डिस्कशन झालं की
जे आपल्याला आउटपुट जास्त देणारे टॉपिक आहेत, हा. पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, यांना पण आता वेळ द्यायचा. आता बऱ्यापैकी म्हणजे जे मुलं करता येते त्यांचं बऱ्यापैकी रिडिंग झालेलं असेल, ओके. काहींचं रिव्हिजन मध्ये असेल, काहींचं करंट वाचत असतील, मग आता काही मुलं एअरबुक वाचत असतील. जे आपण करतोय ते फक्त सोर्स आता चेंज नाही करायचे, आता सोर्स बदलायचे नाही. 28 एप्रिलला पेपर आहे, 3 महिन्यावर पेपर आला. तुम्ही जर आता एक नवीन सोर्स आणला तर तो रिडिंग करायला, त्यानंतर त्याचे रिव्हिजन करायला किंवा काही नोट्स काढायला आता वेळ नाही. जे आपले सोर्स आहेत ते चांगले करा. आणि मार्क 65 ते 70 क्वेश्चन तुम्ही म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन करून पाहिले ना, 65 ते 70 क्वेश्चन आपले बरोबर आले तर आपली प्री क्लिअर होते आतापर्यंतचे आल्यानंतर. त्यानुसार टार्गेट करायचे. म्हणजे प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉईंट ओळखायचे, मला कशात मार्क येतात. तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता एखादी. आता टेस्ट सिरीज तुम्ही लावली पाहिजे. मी स्वतः टेस्ट सिरीज लावायचो, त्याचा की मला फायदा व्हायचा. तुम्ही एक टेस्ट सिरीज लावा, बाकीचे टेस्ट सिरीजचे पेपर सोडवा. म्हणजे टेस्ट सिरीज, PYQ आणि तुमचं प्रॉपर प्लॅनिंग, वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग पॉइंट यानुसार प्रीला टिप्स आहेत की तसं तुम्ही प्रिपेअर करणं स्वतःला गरजेचं आहे. मी माझे कुठले स्ट्रॉंग पॉईंट आहेत, म्हणजे मी कुठे कमी पडतोय ते आधीच आपल्याला कळतं. आपल्याला एक्झाम नंतर ज्यावेळेस एक्झाम होती त्यानंतर कळतं की अरे हा टॉपिक मी केलाच नव्हता, किंवा हे टॉपिक माझा थोडासा वीक होता पण मला जाणवलं नाही. टेस्ट सिरीज जर तुम्ही केली असेल तर त्यातनं काय कळतं की हा टॉपिक वीक माझा, मग आपण लगेच करून घेऊ शकतो ते क्लिअर. काही टॉपिक आपले चांगले झालेत, काही वीक झालेत. टेस्ट सिरीजला आपल्याला चुका लक्षात येतात की आपल्याला खूप स्मॉल मिस्टेक होतात. कधी कधी काय होते की घाई होते, गडबड होते पेपर सोडवताना, सिली मिस्टेक होतात. त्यातनं आपल्या हार्डली 2-3 क्वेश्चन गेले तर आपली प्री जाते. कधी कधी 1-2-1.5 मार्कने प्री घेतात किंवा 0.25 मार्कने प्री जाते. तर हे सिली मिस्टेक असते ती, म्हणजे एका साध्याच्या सिली मिस्टेकने आपली प्री जाते. त्यासाठी टेस्ट सिरीज देखील खूप गरजेचं आहे. सर, मुलाखत आणि त्याच्या आधी प्री याच्यामध्ये एक मेन्स आहे, ती अतिशय महत्वाची आहे, तुम्हाला माहिती आहे. आता मेन्स बद्दल काय बोलाल विद्यार्थ्यांना, की काय टिप्स द्याल? की मेन्स बद्दल GS 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, लँग्वेज एक आपलं वर्णनात्मक आहे, दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे. या सगळ्या एकंदरीतच तुमचा जो काही 30वी रँक येण्यामध्ये आहे या सगळ्यांचा वाटा आहे. 1 2 3 4 काय मेन्स बद्दल पूर्ण विद्यार्थ्यांना काय सांगाल? म्हणजे सुरुवातीला आपला मेन्स जर आपण सिलेबस पाहिलं तर खूप फास्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा सिलेबस आपला मोठा आहे, त्यानंतर आपले सर्वात पहिल्यांदा काय करायचं की आपली बुक लिस्ट ठरवायची. मी कुठले बुक्स वाचणार आहे, टॉपिक नुसार बुक लिस्ट असले पाहिजे आपले, जे की आपले टॉपिक कव्हर करतील. म्हणजे बुक्स म्हणजे काय सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाही, तर आपले सगळे टॉपिक कव्हर होतील असे बुक लिस्ट आपण एक प्रिंट काढायची. त्याच्यावरती ठरवायचंय की ह्या टॉपिकला माझे हे बुकला मधला हा पॉईंट मी वाचणार आहे, सगळीकडे लिहून ठेवायचे त्या प्रिंटवरती आपण, की ह्या टॉपिकला माझं हे बुक असेल, ह्या बुकमधनं मी हा टॉपिक करणार आहे. अगोदर सगळं लिहून ठेवायचे स्टडीच्या अगोदर. पहिल्यांदा सुरुवातीला त्याला वेळ द्यायचा आहे, ते काढून घ्यायचे. आपले टॉपिक ठरल्यानंतर मग स्टडीला सुरुवात करायची. त्यानंतर आपण काय करायचं, PYQ मध्ये अनालिसिस करायचं स्वतःला. मार्केटमध्ये पण आपल्याला मिळतं, पण स्वतः केल्यावरती आपल्याला ते लक्षात राहतं बेटा की हे टॉपिक आहे. म्हणजे समजा पॉलिटीमध्ये ऍक्टला किती मार्क आहेत, कुठला ऍक्ट किती मार्कला येतो, पंचायत किती भेटायचे, पंचायत राजवर कसे क्वेश्चन येतात, आर्टिकल्स आहेत, आर्टिकलवर कशा टाईपचे क्वेश्चन येतात, हे सगळं आपलं स्वतःला कळलं की आपण ज्यावेळेस बुक रिडिंग करतो ना त्यावेळेस आपल्या लक्षात येते की ह्या टॉपिकवर असा क्वेश्चन येणार आहे. मग आपले सब्जेक्ट आहेत GS 1 2 3 4 किंवा मराठी इंग्लिश ग्रामर असेल, हे त्यानुसार करायचं की PYQ मस्ट आहे. सुरुवातीला ज्यावेळेस आपण वाचतो ना अगोदर आपल्याला PYQ माहित पाहिजे. ज्यावेळेस त्यांना फायदा कळतो की ज्यावेळेस आपण बुक समोर घेतो आपण भरकटत नाही, वाचत गेलो आपल्याला लक्ष लागत. आपल्याला ज्यावेळेस PYQ वाचलेला असेल आपल्या लक्षात येईल अरे याच्यावरती असा क्वेश्चन आलाय, आपण हायलाइट करतो की असा क्वेश्चन या टॉपिकवर या टाईपचं आयोग विचारतं, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जे की आपल्याला आधीच लक्षात येईल, म्हणून आपण बेटर प्रिपेअर राहू शकतो. या प्रकारे मेन्सला आपण हे करायचं. सर्वात महत्त्वाचे आता सर आपल्याला मग बुक लिस्ट तर आहेच आहे. आता मला एक सांगा की बऱ्याच लोकांना असं होतं की विद्यार्थ्यांना वाटतं की आज 2 वर्षाच्या पूर्वीचं एखादं बुक माझ्याकडे असेल, ते मार्केटमध्ये लगेच नेक्स्ट एडिशन. आता तुम्ही मेहनत केलेली असते त्या पूर्वीच्या बुकवरती 2 वर्ष, तुम्हाला कोणतरी म्हणतं नेक्स्ट एडिशनमध्ये, तर ही नेक्स्ट टू नेक्स्ट एडिशन जी मुलं शिफ्ट होत आहेत, नवीन बुक आलं किंवा त्याची नवीन एडिशन आली, जुनी असेल ती काढून टाकतात आणि नवीन घेतात, तर हे प्रवास थोडासा तुम्हाला कसं वाटतं, हे जे विद्यार्थी प्रवास करतात योग्य वाटतं काय? नाही, म्हणजे बुक्स जास्त चेंज करणं म्हणजे मी स्वतः तर प्रेफर नाही करत की चेंज करणं. एखादा टॉपिक आला असेल, समजा पॉलिटीचं पकडलं तर घटना दुरुस्ती झालेली असेल तर ते आपल्या याच्यामध्ये ऍड करून घेणं. तुम्ही नोट्स काढत असाल तर त्या नोट्स मध्ये तो टॉपिक ऍड करून घेणं. पूर्ण बुक बदलणं, एडिशन बदलायची गरज काय होतं की एक बुक आपण वाचलेलं असतं ना, ते बुक आपलं खूप लवकर रिवाइज होतं ते बुक्स, आपल्याला माहित असतं की ह्या पानावर काय इथपर्यंत आपल्याला झालेलं असतं ते बुक्स. नवीन बुक्स आणलं आपल्याला वेळ लागतो ते अचीव्ह करायला किंवा तिथपर्यंत त्या लेवल पर्यंत यायला. तर बुक्स चेंज नाही करायचे, जे नवीन गोष्टी येतात ते आपल्या याच्यात ऍड करून घ्यायच्या. आपल्या नोट्स असतील त्या नोट्समध्ये ऍड करून घ्यायच्या त्या गोष्टी, आणि जे नवीन टॉपिक असतील मग ते नवीन बुक्समध्ये मित्राचं बुक्स असेल त्यातनं आपण त्या गोष्टी करू शकतो. पण बुक्स चेंज करणं मी प्रेफर नाही करत. सर आता मला सांगा, तुमची EWS 10वी रँक आहे,
एकंदरीत 30वी रँक आहे. मला एक सांगा की तुमचा पहिला प्रेफरन्स काय होता? माझा पहिला प्रेफरन्स DYSP आहे. DYSP होता. DC तुम्हाला व्हायचं नाही? नाही, DC खूप छान पोस्ट आहे, पण मला जी आवड आहे किंवा मला जे व्हायचं होतं किंवा माझं जे स्वप्न होतं, माझं स्वप्न होतं की मला DYSP व्हायचंय. ज्यासाठी मी मेहनत केली, मी प्रयत्न केला. माझं टार्गेट होतं की मला DYSP व्हायचंय आणि मला ते मिळते. माझा पहिला प्रेफरन्स आजही पहिलाही तोच आहे आणि मिळालाही तोच, म्हणजे एकदम तुम्हाला जे पाहिजे ते मिळालेलं आहे. ऑप्शन मध्ये मी देखील मीच तो भरला होता. या ठिकाणी देखील माझा निरोधामध्ये हे झालं, सरांकडे इंटरव्ह्यू झाला. त्यामध्ये देखील मला विचारलं की तुमचा प्रेफरन्स काय. त्यावेळेस मी सांगितलं की माझा DYSP प्रेफरन्स आहे आणि मला वाटतं मी आजही तो फॉर्म भरताना प्रेफरन्स फॉर्म भरताना देखील तोच टाकलाय की मला DYSP व्हायचं होतं आणि जो की मी झालो, तुम्ही झाले. सर मला एक गोष्ट विचारायची आहे फायनली, की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एवढे डाऊट्स आहेत, बरोबर आहे, डाऊट्स. तर डिस्कशन करावं की नाही करावं, पहिला मुद्दा तुम्ही एक डायरेक्ट येस किंवा नो मध्ये सांगा, डिस्कशन करावं की नाही. डिस्कशनला येस किंवा नो नाही. आपला ग्रुप कसा आहे त्याच्यावर डिपेंड. ग्रुपवरती डिस्कशन काय करतं की म्हणजे काय मुलांचं काय आपल्या लायब्ररीत हे चाललंय, ते चाललंय, ते याचं हे चाललंय, हे डिस्कशन नाही. तुम्ही गेले तर प्रॉपर टॉपिकचं डिस्कशन झालं पाहिजे. चहाला गेले तुमचं एक टॉपिक आहे, म्हणजे प्रोडक्टिव्ह डिस्कशन पाहिजे. डिस्कशन करा पण प्रोडक्टिव्ह करा आणि जास्त पण करत नका बसू. दिवसभर डिस्कशन केलं त्याचं काय आउटपुट नाही भेटत. लिमिटेड मेन्सला असाल, चहाला गेले त्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक रिवाइज केला, त्यावेळेस तुमचं आउटपुट छान येतं. पण मग ते ग्रुप पण तसं पाहिजे, त्याच्यावर डिपेंड करतं की डिस्कशन कसं आहे. ते प्रत्येकावरती असेल. काहींना आवडतं डिस्कशन करायला, काही प्रेफरन्स करत नाही डिस्कशन करणं. मग त्यानुसार आपला ग्रुप कसा आहे, आपल्याला काय फिजिबल वाटतं, आपल्याला त्यातून आउटपुट येतंय का, त्यानुसार आपण डिस्कशन करायचं. आणि इनपुट आउटपुट रेशो महत्वाचा आहे. तुम्ही इनपुट देताय, डिस्कशनला 2 तास देताय आणि त्यातून फक्त तुमचं काहीच होत नाही. तुम्ही सुरुवातीला स्टार्ट करताय डिस्कशन, पण ते डिस्कशन तुमचं दुसरीकडेच जातंय. ओके, म्हणजे डिस्कशन डिपेंड्स आहे तुमचा ग्रुप कसा आहे, तुम्ही त्यात किती प्रोडक्टिव्ह काम करू शकता आणि त्यातनं तुम्हाला किती मिळतं हे इव्हॅल्युएट करून तुम्ही डिस्कशन ग्रुप जॉईन करा. अदरवाईज नाही केलं तर बेटर राहील. नाही केलं तर मग बेटर राहील. बरोबर आहे. सर दुसरं एक विचारायचं आहे की जो रिझल्टचा दिवस होता, बरोबर आहे, त्या दिवशी काय तुमची काय फिलिंग्स होती किंवा फॅमिली बद्दल काय आनंद उत्सव कसं होतं तुमचं त्या दिवसाचं? सुरुवातीला तर सर्वांना माहित होतं की आज रिझल्ट येणार आहे बऱ्यापैकी. तर अगोदरपासूनच म्हणजे तयारी होती की रिझल्ट येणार आहे. वाटत होतं की काहीतरी मिळेल मला, जे स्कोर चांगला होता अगोदर, कुठली तरी पोस्ट मिळेल असं वाटत होतं. एवढे रँक केले अशी अपेक्षा मला देखील नव्हती. सुरुवातीला मग मी 4-5 पासूनच आयोगाची साईट, टेलिग्राम कंटिन्यू चालू, कोण काय म्हणतंय, कधी रिझल्ट लागेल ते कंटिन्यू चालू होतं. तर मग आयोग नंतर 6 नंतर आयोगाची वेबसाईटच चालू करून ठेवली. कंटिन्यू रिफ्रेश बटन दाबायचं, काय होतंय. सुरुवातीला मी असं झालं की आयोगाने टाकलं, मी लगेच मला वाटतं मी पहिल्या 10 मध्ये असेल ज्यांनी रिझल्ट बघितलाय. एवढं मी कंटिन्यू कनेक्ट होतं त्या दिवशी की रिझल्ट लागणार आहे, मला बघायचं. मी ओपन केलं, सुरुवातीला बघितलं की नाव सर्च केलं आणि दिसलं की मला माझं नाव आलं. मी रँक पहिली 30. मी परत नीट व्यवस्थित म्हटलं की आपलंच नाव टाकलंय व्यवस्थित, की माझंच नाव टाकलंय का व्यवस्थित, म्हणजे आले का. मग ते नाव आलं, मी बघितलं स्कोर वगैरे किती आला. इंटरव्ह्यूचं माहित नव्हतं आणि रिटर्नचं किती, बाकीचा स्कोर माहित होता. इंटरव्ह्यूचं बघितलं की इंटरव्ह्यू मला 70 आले, रिटर्नला पण चांगले मार्क आले. त्यानंतर मग त्यावेळेस मी पहिलं सांगितलं की माझ्या दादाला कॉल केला, त्याला सांगितलं की असं तुम्हाला सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. माझ्या फॅमिलीला सांगितलं. मग त्यानंतर एवढे कॉल वगैरे, मग लायब्ररीतले मित्र असतील, सेलिब्रेशन चालू झालं. तो आनंदच वेगळा आहे, म्हणजे खूपच वेगळी लाईफ येते त्यानंतरची. बघा सर, एकंदरीतच असं झालेलं आहे की आता जनरली बऱ्याच लोकांना पोस्ट मिळाली सुद्धा नाहीये. काही लोक ऑलरेडी क्लास 2 आहेत, यामध्ये पण क्लास 2 साठी त्यांनी प्रिफरन्स भरलेले असतील, काही लोकांनी भरलेले नाहीयेत. पुढे मुद्दा ऑप्टिंग आउटचा आहे. बॉर्डरवरती असणारे बरेच असे विद्यार्थी आहेत जे आम्हाला सतत म्हणतात की सर कोणी ऑप्टिंग आउट करत असेल, तुमचं ओळखीचं असेल, त्यांचा कॉन्टॅक्ट द्या. दुसऱ्याचं नुकसान होतंय. खाल्ला विद्यार्थीवरती जो बॉर्डरवरती आहे त्याची फिलिंग एक वेगळी आहे. सो तुम्ही तुमच्या सगळ्या टॉपर्समध्ये असेल किंवा ज्यांना पोस्ट घ्यायच्या नाही त्यांना संदेश काय द्याल प्रिफरन्स आणि ऑप्टिंग आउट बद्दल? मी एवढं सांगेल की जे मुलगा मुख्य पोस्टला किंवा ज्यांनी इंटरव्ह्यू दिलाय त्याचं जेवढी तयारी किंवा त्यांनी जेवढं हार्डवर्क केलंय ते तुमच्या एवढंच आहे. जो पास झालाय किंवा ज्याच्याकडे आधी फायनल पर्यंत पोहोचलाय, त्याने तेवढंच मेहनत केली, बरोबर, आणि तो पण डिझर्व करतो. म्हणजे तो असं नाही की तो डिझर्व नाही करत, त्याची थोडीशी रँक कमी असेल काही फॅक्टर्स त्याची थोडी रँक खाली असेल, पण त्याने मेहनत तुमच्या एवढीच केली. पण तुमच्याकडे आता काहीतरी आहे आणि तुम्हाला जर तीच मिळणार असेल तर बेटर राहील की मी प्रेफरन्स देऊच नका. भेटल्यानंतर ऑप्टिंग आउट करा. जेवढं जास्त प्रमाणात ऑप्टिंग आउट कराल, जे खालचे त्यांची देखील फॅमिलीचा विचार करा. कारण मुलं कशा पद्धतीने आपण सगळेच बघतो की किती स्ट्रगल करावं लागतंय. आणि सर्वांनी आता मूवी बघितलाय 12th त्यानंतर सगळ्यांना झालेला आहे. त्यामुळं जर असेल तर प्लीज मी रिक्वेस्ट कराल की सर्वांनी ऑप्टिंग आउट करा. त्यांना पॉसिबल आहे त्यांनी ऑप्टिंग आउट करा नक्कीच. म्हणजे बाकीच्यांचा पण विचार करा, त्यांनी देखील
ऑप्टिंग आउट करा, पण कसं की तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने निर्णय घ्या, पण नुकसान नाही होणार असं करा. हो, तुम्हाला म्हणजे तुमच्या पोस्टनुसार जर तुम्हाला तीच पुन्हा मिळणार असेल, त्याचं तुम्हाला वाटतं की नाही, आणि तुम्ही तर जॉईन नसणार करा. मागे असे एक्झाम्पल दिसलेत की मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वगैरे नाही गेले, पोस्ट होल्ड केली. मग असं करू नका. दुसऱ्याचं जर एखाद्या आपल्या मित्रांचाच फायदा होतो, सगळे आपले मित्रच आहेत, सर्वांनी मेहनत केली इथपर्यंत येण्यासाठी, तर ऑप्टिंग आउट ज्यांना शक्य आहे त्यांनी कृतज्ञता दाखवणं तुमचं काम आहे ऑब्व्हियसली. आणि सर मला एक विचारायचं आहे की आता बघा, जसं की 12वी 12th फेल मूवी आपण बऱ्याच जणांनी बघितलेला आहे सिनेमा हाऊसमध्ये, त्याला आता पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तुमच्या लाईफमध्येही अनुराग पाठक जो मित्र आहेत मनोज शर्माचे, बरोबर आहे, त्यांची मैत्रीण आहे प्रियसी श्रद्धा, बरोबर आहे. तर दोघांचा आणि तुमच्या लाईफ बद्दलचा काही प्रवास आहे, त्यांचं कुठंतरी तुमच्या लाईफशी जुळण्यासारखं काय सांगता येईल तुम्हाला? हा, म्हणजे मित्र मैत्रिणी आहेत. हा, म्हणजे मित्र खूप महत्वाचे किंवा मैत्रिणी असतील आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात मित्र मैत्रिणी, आणि हे महत्वाचे, ते कसे सपोर्ट करतात हे देखील महत्वाचे. माझ्या लाईफमध्ये सांगायचं तर सुरुवातीला मला जे मित्र भेटले त्यांच्यामधून माझ्यात एक स्टडीला इम्प्रुव्हमेंट झाली. त्यांनी मला गाईड केलं की बाबा स्टडी कसा करायचा आहे, जास्त वेळ बसायचा. आपल्याला सुरुवातीला सवय नसते, पण ही डिमांड असते की आपल्याला 8, 10, 12 तास स्टडी करावा लागतो. ते तुमच्या मित्रांवर डिपेंड करतं. ते जर बसणारे असतील तर तुम्ही एकटे जात नाही बाहेर कुठे, ते बसतात म्हणून आपण बसतो, मित्र सपोर्ट करतात. आपली फॅमिली गावाकडे असते, आपण प्रॉपर गावाकडचे आहेत, बऱ्यापैकी मुलं गावाकडचे असतात, ते फॅमिली सोबत राहत नाहीत. मग तुमचे आई वडील सगळे मित्र बनतात. जर मूवी बघितला आपण मनोज कुमार शर्मा सरांना, तर ते अनुराग पाठक त्यांचे मित्र, आई वडील, फायनान्शियल पासून सगळे त्यांना मदत केली. आपल्या मित्रांचं देखील असायचे, आपल्याला काही पैशाची गरज लागली, आपल्या मित्रांना अरे तुला काय पाहिजे, मी आहे ना, कशाला घालवतोय, हे घे माझे पैसे घे. असे माझे पण मित्र आहेत, अजित असेल किंवा हनुमंत असेल, असे बरेचसे मित्र आहेत. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये अनुराग पाठक आहे? हो, आहे ना. अजित माझा जवळचा मित्र. म्हणजे मी जेव्हा स्टडी करत होतो बऱ्यापैकी माझ्याकडे मोबाईल नसायचा, मी काही वर्ष 1-1.5 वर्ष मोबाईल यूज नाही केला. तर मग माझ्या मित्र फॅमिलीचं वगैरे कॉल येणं, म्हणजे मला काही लागलं वगैरे तर त्याच्या फोनवरून कॉल करणं, सगळं तो बघायचा. आज कॉल वगैरे. मग असं मित्र आहेत. किंवा मग आता श्रद्धाबद्दल सांगायचं 12th मधलं, तर माझ्या जीवनात श्रद्धा पण मैत्रिणी आहेत. माझ्या काही मैत्रिणी, अंकिता असेल, समृद्धी असेल, ह्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी की मला खूप मदत केली. इतरही पण आणखी मैत्रिणी आहेत ज्यांनी मदत केली, ज्या की सपोर्ट करत होत्या. ज्यावेळेस एक्झाम असेल त्यावेळेस त्या सांगायचे की नाही तू करू शकतोस, मोरल सपोर्ट द्यायचे. हे मैत्रिणी आहेत. म्हणजे श्रद्धा म्हणता येणार नाही, पण मैत्रिणी आहेत. म्हणजे 3 गोष्टी आहेत, एक मित्र आहे, मैत्रीण आहे आणि प्रियसी आहे. तुमच्या लाईफ मध्ये तिसरा बॉक्स खाली आहे. ओके, आता मला एक सांगा सर, एकंदरीतच आता जो आपण प्रवास तुम्ही केला एकंदरीत, बरोबर आहे, एवढ्या दिवसानंतर तुम्हाला पोस्ट मिळालेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की किती दिवस अभ्यास करावा, एक्झॅक्ट मला एक सांगा की काय किती वर्ष अभ्यास कालावधी केला पाहिजे विद्यार्थ्यांनी? प्रत्येकाचं म्हणजे माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत की आपण 2 ते 3 अटेम्प्ट दिल्यानंतर आपल्याला कळतं की आपण कुठपर्यंत जातोय. म्हणजे तुमची जर 2 ते 3 अटेम्प्ट घेऊन प्रीच निघत नसेल तर या ठिकाणी तुम्ही सेकंड ऑप्शनचा विचार केला पाहिजे. तुम्ही जाताय, एखादा मुलगा असेल तो इंटरव्ह्यू पर्यंत गेला, 1 मार्क ने गेला 2 अटेम्प्ट मध्ये, तर तो म्हणू शकतो की मी आणखी देण्यात काय हरकत नाही की मी तिथपर्यंत पोहोचतोय. परंतु एखादा दुसरा असेल ज्याने की 3 अटेम्प्ट दिले, 4 अटेम्प्ट दिले, परंतु तो प्रीच क्लिअर होत नाही, तर मग तुम्ही सेकंड ऑप्शन घ्या, काय असेल ते प्लॅन बी कडे जा, आणि प्लॅन बी सोबत करता करता हे पण तुम्ही करू शकता. म्हणजे प्लॅन बी कडे जा, ते करा आणि त्यासोबतच स्टडी चालू ठेवा. म्हणजे तुम्ही शिफ्ट झाला पाहिजे. खूप जास्त मुलांना काय होतं, म्हणजे 7 ते 8 वर्ष किंवा 9 वर्ष एमपीएससी केल्यानंतर ते प्लॅन बी कडे लोकांमुळे जात नाही. लोक काय म्हणतील, होतं काय सर, एकदम मुलांना मग एकदम मोटिवेशन होतं, डोंट गिव्ह अप, कोटेशन्स वेगवेगळे त्यांच्या कोट्स त्यांना जातात, बरोबर, त्या कोट्समुळे एनर्जी येते. आणि मी बऱ्याच वेळेस बघितलं की 30-32 वाले सुद्धा विद्यार्थी क्लास लावण्यासाठी इकडे येतात, बरोबर आहे, 5-5, 6 वर्ष अभ्यास केलेला असतो. ही सगळी एनर्जी त्यांच्यावरती असणारा मारा, डोंट गिव्ह अपचे मेसेज येतात की मी करू शकतो, हे सगळं. आणि त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असला पाहिजे की त्याला आपण एक्सक्यूज केलं पाहिजे का, आपण विचार केला पाहिजे, किंवा मग या मोटिवेशननी परत अभ्यास केला पाहिजे. आपण आपल्या म्हणजे कसं कुठेतरी थांबलं पाहिजे. ते सर्वांना पोस्ट भेटतं. आपल्याकडे पर्सेंटेज जर बघितलं एक्झाम मध्ये तर पॉईंट मध्ये 1% पण मुले दरवर्षी पास होत नाही जेवढे स्टडी करतात त्यापैकी. म्हणजे 1%च्याच मुलं कमी होणार आहे, म्हणजे 99% दरवर्षी फेलच होणार आहेत, 1% पास होणार आहे जवळपास. मग ते 99% जर ते कायम टिकून राहिले तर त्यांना कधीच मिळणार नाही त्यातल्या बऱ्याचशा जणांना. मग आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण स्वतः ठरवायचे. ज्यावेळेस मी स्टडी स्टार्ट करेल, मी ठरवलं होतं की मी माझं एक लिमिट ठरवलं होतं, यापर्यंत जर माझं झालं नाही किंवा मी मेस पर्यंत पोहोचलो नाही तर मी स्किप करेल, मी सोडून देईल आणि दुसरीकडे कुठेतरी जॉब बघेल. आणि ते आपण म्हणजे स्टार्टलाच ठरवलं पाहिजे. असं नाही की मला एमपीएससी करायची मग ते मी म्हातारा झालो तर एमपीएससी करायची, असं नाही. ठरवा की 2 अटेम्प्ट बघा मी कुठपर्यंत जातोय, मला जमतंय का, त्यानंतर ठरवा की सेकंड ऑप्शन कडे गेलंच पाहिजे. आणि खूप गरजेचं आहे. आता आपण बघतोय की अलीकडे चढणाऱ्या मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण देखील परीक्षेमध्ये वाढायला लागलंय. तर हेच रिझन. आणि मुलांचं मी एक सांगेल की असं देखील मला बघायला मिळतं की
बाकी लोक काय म्हणतील हा की मी 3-4 वर्ष एमपीएससी केली, 5 वर्ष एमपीएससी अभ्यास केलाय, पुण्यामध्ये राहिलोय, तर मी गावाकडे गेलो किंवा दुसरा जॉब केला तर लोक काय म्हणतील मला. लोकांचा विचार करायचा नाही. आपले आई वडील असतील, आपले भाऊ असतील, आपले बहीण असतील, आपली फॅमिली असेल, यांच्यासाठी प्लॅन बी. आणि एमपीएससी केलेला मुलगा कधीही वाया जात नाही, कारण तुमचा तेवढा अभ्यास झालेला असतो, तुम्ही जीवनात यशस्वी नक्कीच होतात. त्यामुळे प्लॅन बी कडे जा, बघा स्वतःला जमतंय का, नाही तर प्लॅन बी आपण गेलेच पाहिजे. म्हणजे प्लॅन बी असलाय पाहिजे. एक 3-4 वर्ष तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि प्री मधनं तुम्ही मेन्स मध्ये गेलात हे इव्हॅल्युएट केलं पाहिजे. तेव्हा तुम्ही एखाद्या मेन्सला असाल तर मग तुम्ही आणखी थोडासा स्ट्रेंथ किंवा कालावधी वाढू शकता. पण तुमचे 3-4 वर्ष प्रीच निघत नसेल तर तुम्ही प्लॅन बी ठेवला पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे सर. मला आणखी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारायचा आहे की एकंदरीत हा जो प्रवास झाला तुमचा, त्या दरम्यान तुम्हाला असं टफ टाइम कुठे होता लाईफ मधला की दिस इज टफ टाइम ऑफ माय लाईफ? टफ टाइम बद्दल सांगायचं तर कोविडमध्ये, म्हणजे ज्यावेळेस 20 मेन्स होती त्यापैकी बरेच माझ्या फॅमिली असेल, एक्सटर्नल फॅमिली असेल, तर बऱ्यापैकी मी कोविडमध्ये ऍडमिट होते. मला त्यावेळेस मेन्सच्या वेळेस हॉस्पिटल असायचे, आयसीयूच्या बाहेर केएमला मी बसलेलो असायचे 1 महिना. माझे मामा होते जे की आयसीयू मध्ये अत्यंत सिरियस होते आणि मेन्सचा पिरियड होता, मेन्स जवळ आलेली होती, ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते. आणि बाकीचे पण म्हणजे फॅमिलीचे बाकीचे मेंबर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये होते की सगळीकडे वेगवेगळे बघायला लागायचं. आणि मेन्स असून देखील म्हणजे जवळ आलेलं असून देखील मला हॉस्पिटलच्या बाहेर बसून राहायला लागायचं. ते खूप हार्ड होतं, खूप टफ टाइम होता. आणि मेन्सला वेळ होता, म्हणजे स्टडी झालेला होता, पण तो जो पीक टाइम असतो त्यावेळेस आणि स्ट्रेस सगळ्यात म्हणजे की सगळे फॅमिली मेंबर्स माझे ऑलमोस्ट कोविड पॉझिटिव्ह होते, सगळे हॉस्पिटलाइज होते. तो खूप हार्ड टाइम होता. म्हणजे त्या टफ टायमिंगला सुद्धा तुम्ही टर्न केलं? हो, टर्न केला. त्यात म्हणजे माझा तो म्हणजे मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो ते रिझन होतं की त्यावेळेस तेवढं देऊ शकलो नाही. आणि तो खूप हार्ड गिव्ह अप केला नाही, आणखी चान्स घेतला पुढे आणि पुढे जाऊन त्यावेळेस मला वाटलं की म्हणजे मी 2 अटेम्प्ट दिले. मी इंटरव्ह्यूला पण 2 अटेम्प्टला क्वालिफाय झालो नाही. एक पीएसआयला मी म्हणजे इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो, मी ते गेलो नाही 19ला. ते मी सोडून दिले की मला वाटलं की मी हे करू शकतो, मी डिव्हाइस ठेवू शकतो, माझं स्वप्न डिव्हाइस पीएसआय मी नंतर करू शकतो. मग मी 19 पीएसआयचा अटेम्प्ट सोडला होता. पण ते नंतर प्रेशर माझ्यावर इन्क्रीज झालं की म्हणजे बरेचसे वर्ष झालेत करतोय आता, आणखी रिझल्ट नाही कुठलाच. म्हणजे माझ्याकडे फक्त ही माझी पहिली पोस्ट आहे जी भेटली. हो बरोबर. आणि ती अगदी तुम्हाला समाधान केलं की परत आता तुम्हाला पावणे भरण्याची गरज नाहीये. माझी फर्स्ट आणि लास्ट असणार आहे. जे होतं ते म्हणजे एकच पोस्ट मिळाली मला आणि ती माझी लास्ट होती. ओके सर, आता बेसिकली आपण एवढं बोललोच आहोत, तर एक बेसिक एक आयडियाज द्या की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज वगैरे असतात की आता सध्या स्टार्ट केलं बरोबर, तर आता 25ला सिलेबस बदलणार आहे, नंतर पुढे चेंज होणार आहे, आता 1 वर्ष राहिलंय, तर एकंदरीत हा सर्व प्रवास आता कंबाईन एक वेगळी एक्झाम आहे आणि राज्यसेवा एक वेगळी आहे. एकंदरीत त्या सर्व प्रवासामध्ये आता जे विद्यार्थी आत्ता येत आहेत त्यांनी आता कुठं स्टार्ट करायला पाहिजे? डिस्क्रिप्टिव्ह वाला, रिटर्न वाला स्टार्ट करायला पाहिजे का कंबाईन साठी तो विचार केला पाहिजे? याबद्दल काय? आता जे मुलं असतील 25ला आपला सिलेबस चेंज होतोय, जो की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. आता जे नवीन मुलगा येतोय त्याला आता जर विचार केला तर आपले 2च अटेम्प्ट असतील त्याला, म्हणजे एक एप्रिलचा राज्यसेवेचा असेल आणि जूनचा कंबाईनचा असेल. पण जो नवीन मुलगा येतो त्याने बेटर राहील कधी पण की आपण डिस्क्रिप्टिव्हचा आता जो नवीन येत असेल, फ्रेश येत असेल त्यांनी डिस्क्रिप्टिव्हचा स्टार्ट केला पाहिजे. कारण की त्याला पुढचा जो अटेम्प्ट डिस्क्रिप्टिव्ह आता वेळ 25ला ज्यावेळेस एप्रिल 25 मध्ये एक्झाम असेल, आता बऱ्यापैकी 1 वर्ष ऑलमोस्ट मिळेल त्या मुलांना. मग त्यांनी आतापासून जर तयारी स्टार्ट केली तर त्यांना ऍडव्हान्टेज पण मिळेल की आतापासून तयारी स्टार्ट केली, ते फ्रेश आहेत आणि बऱ्यापैकी स्टडी होईल. जे नवीन येतात त्यांनी डिस्क्रिप्टिव्हकडेच वळलं पाहिजे. आणि युपीएससी पण करता येईल मला. म्हणजे आता फायदाही झाला की अगोदर कसं युपीएससी करायचं म्हटलं तर एमपीएससी स्टडी करता येत नव्हता, मला शिफ्ट व्हायला लागायचं. म्हणजे युपीएससीचा अटेम्प्ट स्टॉप करायला लागायचा आणि एमपीएससीनं पोस्ट घ्यायची. इकडनं जर पोस्ट भेटली तर तिकडे अवघड व्हायचं की नंतर परत ट्रेनिंग करताना तो अटेम्प्ट करणं वगैरे. मग आता मुलं काय करू शकतात की सिलेबस एकच देऊ शकतात. तुम्हाला वाटलं की दोन्ही एकत्र एक्झाम करता येते, ऑलमोस्ट सेम सिलेबस आहे आता, तर दोन्ही करता येईल मुलांना. म्हणून आपला महाराष्ट्रात म्हणजे आपला पण टक्क्यानंतर त्यात युपीएससी मध्ये वाढू शकतो महाराष्ट्राचा, हा देखील त्याचा फायदा आहे. म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनी डायरेक्ट डिस्क्रिप्टिव्ह मागे लागले तरी काही हरकत नाही असं सरांचं म्हणणं आहे. एकंदरीतच सर तुम्ही भरपूर वेळ दिला. आता तुम्हाला माहिती असेल की आपण एवढा वेळ इथं सुद्धा वेळ दिला, विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केलं. एच.व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा साऱ्या. तुम्ही चांगलं काम करालच, बरोबर आहे. सोबतच विद्यार्थ्यांशी कनेक्टिव्हिटी जे आहे किंवा तुमची जी मेसेज विद्यार्थ्यांपर्यंत जातात ते जेन्युइन गेला पाहिजे होता, तो जेन्युइन गेलेला आहे, बरोबर आहे. आणि मला अतिशय एवढं तुम्हाला हॅपीली सांगायचं आहे की मोमेंट कुठली असू द्या तुमच्या लाईफमधली, आनंदाचा क्षण तुमच्या लाईफ मधला कोणता आहे? तोच दिवस आहे. हो, तोच दिवस. म्हणजे मी ज्यासाठी आयुष्यातील 7 ते 8 वर्ष प्रयत्न केले किंवा मेहनत केली, तर माझा एक मित्र सांगतो की आपण आयुष्यातील 10% आयुष्य खर्च केले इथे.
म्हणजे मित्रांच्या पैसे सांगितलं 10% आयुष्य या गोष्टीसाठी दिले आपण. हो. प्रत्येकाने ऑलमोस्ट एमपीसी करणारे प्रत्येक मुलाने त्याचं स्वतःचं 10% आयुष्य खर्च केले आणि हे मुवमेंटसाठी केले प्रत्येकाने. प्रत्येकाचं स्वप्न होतं की हा दिवस जगायचा आहे, हे कसं असतं मला बघायचंय. मला वाटतं की तोच दिवस तुमच्या लाईफ मधला सर्वात बेस्ट आहे. ओके, वन्स अगेन दीपक सर तुमचं थँक्यू, मनापासून आभारी आहोत आम्ही सर्वजण. आणि आपण आत्ता इथे स्टॉप घेऊयात. सर काही वाटलं सरांना, विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगायचं आहे, जर वाटलं तर सरांना इंटरॅक्ट करण्यासाठी सुद्धा आपण घेऊन येऊयात. सर येतीलही तुम्हाला भेटण्यासाठी. आपण एक सेशनही ठेवूयात सर, कंडक्ट करूया लवकरच. ओके, वन्स अगेन थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू.